आजच्या क्रेडिट कोर्स कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद घोगळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास पाटील सर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रवीण जाधव सर, या कोर्सचे कोऑर्डिनेटर डॉक्टर बोरकर सर आणि विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. आता या ठिकाणी हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे? कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2019 पासून तुमचा सिलेबस बदललेला आहे आणि या सिलेबसमध्ये प्रत्येक वर्षी विद्यापीठानं कमीत कमी 2 ते 3 क्रेडिट कोर्स ॲडिशनल केलेले आहेत. आपण प्रथम वर्ष पहिल्या सेमिस्टरमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन हा कोर्स घेतला होता, त्या ठिकाणी तुम्हाला 1 क्रेडिट मिळालेला होता. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला विद्यापीठाने जेंडर सेन्सिटिव्हिटी हा कार्यक्रम म्हणजे हा कोर्स घेतला होता, त्या ठिकाणी तुम्हाला 1 कोर्स मिळालेला आहे, 1 क्रेडिट मिळालेला आहे. त्याच्याबरोबर दुसऱ्या सेमिस्टरमध्ये प्रथम वर्षामध्ये तुम्हाला डेमोक्रेसी हा कोर्स आपण त्या ठिकाणी होता, परंतु तुम्हाला तो घेतला गेलेला नव्हता, कारण विद्यापीठाने त्यावेळी डायरेक्ट अशा डायरेक्शन दिलेल्या नव्हत्या, त्यावेळी तुम्हाला हा कोर्स घेतला नव्हता. म्हणून तुम्ही यावर्षी काय केलेलं आहे, TY BComला गेल्या महिन्यामध्ये आपण हा कोर्स घेतला, त्याच्यातून तुम्हाला 2 क्रेडिट मिळाले आहेत आणि प्रत्येक विषयाला इंटरनल 2 क्रेडिट आणि प्रॅक्टिकल 1 क्रेडिट अशी एका विषयाला 3 क्रेडिट मिळतात. आणि तुम्हाला जोपर्यंत 140 क्रेडिट मिळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला विद्यापीठाची BCom डिग्री मिळत नाही. ओके, मग हा कोर्स, या कोर्समधून जर हा आपण कोर्स घेतला, हा कोर्स आपण 16 तारखेपासून 23 तारखेपर्यंत सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये आयोजित केलेला आहे. आम्हाला काम नाही म्हणून हा कोर्स घेतलेला नाही, की जेणेकरून विद्यार्थ्यांना तुम्हाला TY BCom होताना किंवा डिग्री मिळताना कोणतीही अडचण येऊ नये, त्या विद्यार्थ्यांना सहजासहजी 2 क्रेडिट मिळावेत आणि विद्यार्थ्याला डिग्री मिळावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता त्याच्याचबरोबर आता हा कोर्स करताना तुम्हाला प्रत्येक दिवशी दररोज मोठमोठ्या वक्त्याचं या ठिकाणी लेक्चर असेल 2 तास, ते सकाळी शार्प 8 वाजता चालू होईल. आज आपण 8:15 वाजलेला आहे, थोडाफार उशीर झालेला आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुमचं सकाळी 8 वाजताच लेक्चर चालू होईल आणि 10 वाजता किंवा 10च्या आसपास संपेल. आपण भारतीय वेळेप्रमाणे 8चं 8:15 8:30 होतं, हे असं होता कामा नये. आता हा जो कार्यक्रम चालू आहे, हा कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन चालू असेल. आता 16 तारखेपासून 23 तारखेपर्यंत ज्या दिवशी महाविद्यालय बंद असेल त्या दिवशी कोर्स नसेल. आता हा 6 दिवसाचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला 25 तारखेला तुम्हाला याच्यावरती 30 मार्काची ऑनलाईन गुगल फॉर्मॅटमध्ये एक्झाम होईल. त्याच्याचबरोबर ह्या 6 दिवसामध्ये जे वक्ते शिकवणार आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि जो विद्यार्थी 30 तारखेच्या आत 30 मार्चच्या आत हा प्रोजेक्ट आणि हा टेस्ट देईल, त्याच विद्यार्थ्यांना याची 2 क्रेडिट देण्यात येतील, अन्यथा कुठल्याही विद्यार्थ्याला दिली गेली जाणार नाहीत आणि होणाऱ्या नुकसानीस संबंधित विद्यार्थी जबाबदार असेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती एक्झाम आणि हा प्रोजेक्ट आणि हा कोर्स पुन्हा घेतला जाणार नाही. आता त्याच्याचबरोबर NSS मध्ये भाग घेतला असेल तर तुम्हाला त्याची क्रेडिट मिळतील, NCC मध्ये भाग घेतला असेल तर त्याचे क्रेडिट मिळेल, किंवा 12 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान ज्या विद्यार्थ्यानं युवक महोत्सवमध्ये कार्यक्रम घेतला असेल त्याच्यामध्ये त्याला त्याची क्रेडिट मिळतील, किंवा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यानं भाग घेतला असेल त्या विद्यार्थ्यांना त्याची क्रेडिट तुम्हाला मिळतील. आता तुम्ही फायनल स्टेजला आहात, तुम्ही आता NSS NCC मध्ये भाग घेऊ शकणार नाही, परंतु SY आणि FY विद्यार्थी आहेत त्यांना मात्र तो चान्स आहे. मग तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून हा कोर्स आयोजन केलेला आहे. हा प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे हा पूर्ण करा. जो काही तुमचा अहवाल असेल, जे काही एक्झाम असेल ती बोरकर सर कंडक्ट करतील. आता या ठिकाणी जे ऑफलाईन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. तशाचबरोबर या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद घोगळे सर, वाणिज्य विभाग प्रमुख आणि डॉक्टर बोरकर सर आणि इतर सहकारी प्राध्यापक आणि तुमचे सर्वांचे मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि प्राध्यापक डॉक्टर बोरकर सरांना अशी विनंती करतो की पाहुण्यांची ओळख करून द्यावी.
Good morning, friends. सर्टिफाईड कोर्स ऑन टॅक्सेशन हा जो कोर्स आपण आयोजित केलेला आहे, या कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि तज्ज्ञ व्याख्याते चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद गुगळे सर, महाविद्यालयाचे वाणिज्य विद्याशाखेचे आपले हेड ऑफ द डिपार्टमेंट प्राध्यापक पी जाधव सर, या कार्यक्रमाचं संयोजन जे करतायत ते प्राध्यापक भोसले सर. हा जो कार्यक्रम लाईव्ह पद्धतीने आपल्याला दिसतो आहे, या कार्यक्रमाचं सगळं श्रेय आहे प्राध्यापक डॉक्टर आपले मध्ये सर, त्यांचे NSSची सगळी टीम. उपस्थितांमध्ये प्राध्यापक जीवन घाणेकर सर, प्राध्यापक आपले चार्टर्ड अकाउंटंट गुगळे सरांची कन्या मिताली गुगळे आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र. खरं तर ही जी संकल्पना आहे, हा जो कार्यक्रम राबवायचा त्याच्या पाठीमागचा उद्देश प्राध्यापक भोसले सरांनी आपल्याला सविस्तरपणे सांगितलेला आहे. TY-BCOMला असताना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान असणे ही विद्यापीठाची संकल्पना आहे. केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल अप्रोच, हँड्स ऑन ट्रेनिंग मिळालं पाहिजे. या उद्देशाने आपल्या TYच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं काही करता येईल का याची चर्चा झाली आणि त्यातून आपला जो इन्कम टॅक्सचा जो विषय आहे त्याच्यावर प्रॅक्टिकल पद्धतीने खऱ्या अर्थी केवळ बुकिश नॉलेज न मिळता इन्कम टॅक्सच्या सगळ्या संकल्पना, सगळे हेड्स ऑफ इन्कम, त्याशिवाय ॲप्लिकेशन ऑफ द टॅक्सेशन हे सगळं आपल्याला या कोर्समध्ये शिकून घ्यायचं आहे. आणि म्हणून हा जो 6 दिवसाचा कोर्स आहे, अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण हा डिझाईन केलेला आहे. खरं तर ऑफलाईन आणि ऑनलाईन ही दोन्ही संकल्पना आता आम्हाला लक्षात आली की ही ऑनलाईन पद्धतीने घेणं आत्ता आपल्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणून शक्य आहे. परंतु ऑनलाईन पद्धतींपेक्षा ऑनलाईन तुम्हाला त्याचा जो आनंद मिळेल तो तुम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल. कारण फेस टू फेस समोर असताना तुमच्यासमोर एक्सपर्ट तज्ज्ञ असणार आहेत. ते जे सगळं सांगतील त्याच्यापेक्षा शेवटी अर्धा एक तास तुम्हाला प्रश्नावली किंवा प्रश्नमंजुषा असेल, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारू शकता. ज्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंका विचारा. मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद गुगळे सरांचं या ठिकाणी मी आपल्याला त्यांचे परिचय करून देत आहे. सरांचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते आहे MCOM, नेट, LLB, DTL आणि IFRS. हा शब्द बऱ्याच वेळेला आपण ऐकलेला असतो. इंटरनॅशनल फॉरेन रिपोर्टिंग स्टँडर्ड्स आणि IPS हे अशा पद्धतीने त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे. आनंदाची आणि अभिमानाची बाब आपल्याला सांगायची, आपल्याच महाविद्यालयातून पूर्ण ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक किंवा एखादा विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण हे आपल्यासमोर आहे. आपणही त्यांच्याकडनं खरं तर प्रेरणा घेऊन चांगल्या पद्धतीने काहीतरी निर्माण करू शकतो. एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर ही जर प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट सिन्स अगदी 2000 पासून ते या प्रोफेशनमध्ये आहेत. 20 वर्षापेक्षा अधिक कालावधी त्यांनी या प्रोफेशनमध्ये घालवलेला आहे. प्रॅक्टिसमध्ये इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस असेल, GSTची प्रॅक्टिस असेल, ऑडिट्स वेगळ्या प्रकारचे असतील, इंटरनॅशनल कंपन्यांचे ते ऑडिट करतात, मल्टीनॅशनल कंपनी ज्याला म्हणूया, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचं ते ऑडिट करतात. विशेषतः सांगायचं म्हटलं तर डोमेस्टिक इंडियन कंपनीज बरोबर स्पेन आणि नेदरलँड यासारख्या देशांमध्ये जाऊन सुद्धा त्या कंपन्यांचं ऑडिट करत असतात. ही इज हॅव्हिंग द पॅशनेट इन टीचिंग. त्यांना शिकवण्यामध्ये खूप चांगला आनंद आहे. अनेक वर्ष सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी MPSC आणि UPSC सारख्या कोर्समध्ये जे अकाउंट्स आणि फायनान्ससारखे विषय आहेत हे विषय ते शिकवत असतात. DTL आणि MCOMच्या कोर्सला त्यांनी टीचिंग केलेलं आहे. सोशल कामाची त्यांना खूप मोठी आवड आहे. अनेक वेळेला आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा या सोशल कामांवर आम्ही बऱ्याच वेळा चर्चा करतो. वेगवेगळ्या पद्धतीने ही ती जी आवड आहे ते जपत असतात. त्यानंतर ही जे रोटरियन अँड एडिटर ऑफ हिज अ क्लब, जे काही त्यांचं जर्नल असेल, मॅगझिन असेल, त्याच्यासाठी ते बऱ्याच वेळेला अनेक लेख आणि आर्टिकल लिहित असतात. त्याचं ते एडिटिंग करत असतात. बऱ्याच वेळेला पेपरमध्ये आपल्याला माहिती आहे वेगळ्या प्रकारचे तज्ज्ञांचे लेख असतात की जे इन्कम टॅक्सवर असतील. मला चला आजच्या दिवस तुम्हाला अलाउड करतोय, परत एकदा कार्यक्रम चालू झाला यायचं नाही. वेगळ्या प्रकारचे जे आर्टिकल्स असतात, मग ते पेपरमध्ये लिहिलेले आर्टिकल्स असतील, ही वेगवेगळे आर्टिकल्स त्यांची नेहमी
त्यांच्या लेखनात असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आणखी एक जो छंद आहे, त्यांना कविता करण्याची आणि कविता लिहिण्याची खूप मोठी आवड आहे. ज्या ज्या वेळेला मी आता वेगळी ओळख, ही जी सगळी त्यांची ओळख सांगितली त्याहीपेक्षा माझे गुरु, एक जवळचे सहकारी, खूप जवळचे मित्र आणि ज्याला आपण मेंटॉर म्हणूया, अशा पद्धतीने ते एक आमचे सहकारी आहेत. मी ज्या फर्ममध्ये, आमच्या चार्टर्ड अकाउंटंट फर्ममध्ये श्रीनिवास केंदळे सरांकडे जेव्हा आर्टिकल केली, ते मला सिनियर होते आणि तेव्हापासूनचा आमचा हा सलोखा आहे. अत्यंत प्रेमळ, जिव्हाळ्याचा एक मित्र म्हणूया, असे एक तज्ज्ञ अनुभवी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्राचार्य विलास पाटील सरांना अशी विनंती करतोय, त्यांनी त्यांचं पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद सर. याच्यानंतर शक्यतो अध्यक्षीय भाषण शेवटी असतं, परंतु मी पाटील सरांना अशी विनंती करतो की आपलं अध्यक्षीय भाषण सरांनी करावं, त्याच्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं लेक्चर चालू असतं. वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गुगळे सर, त्यांची कन्या मिताली गुगळे, वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रवीण जाधव सर, क्रेडिट कोर्सचे कोऑर्डिनेटर भोसले सर, या सर्टिफिकेट कोर्स इन टॅक्सेशन या कोर्सचे कोऑर्डिनेटर बोरकर सर, आमचे सहकारी मध्ये सर, घाणेकर सर आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच मगाशी भोसले सर म्हणाले की अध्यक्षीय भाषण आधी करा. तर खरं तर आत्ता ही भाषण करण्याची वेळ नाही, पण मी या क्षणी असं जाहीर करतो की आपला हा जो शॉर्ट टर्म कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स ऑफ टॅक्सेशन, याचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आहे हा 16 मार्च ते 23 मार्च या काळात सकाळी 8 ते 10 ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने होणार आहे. त्याची परीक्षा 25 तारखेला होणार आहे. या गोष्टी तुमच्यासाठी सक्तीच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 2019 साली UGCने आणि पुणे विद्यापीठाने हा जो नवीन 2019 पॅटर्न आपल्याला लागू केला आहे किंवा आणला आहे, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संपूर्ण ग्रॅज्युएशन पूर्ण करताना 132 क्रेडिट्स आणि प्लस 8 एक्स्ट्रा कंपल्सरी क्रेडिट्स असे टोटल 140 क्रेडिट मिळणं अत्यावश्यक आहे. त्यातले जे 8 क्रेडिट आहेत ते तुम्ही घ्यायचे, लक्षात ठेवा. तर आपण FY पासून आत्तापर्यंत आपला काउंट करायचा आहे की आपले क्रेडिट किती झाले. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे 132 शिवाय हे 8 क्रेडिट पूर्ण झाले नाहीत तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही. याचा अर्थ तुम्ही नापास व्हाल. याचं आपण भान ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या बाबतीत आपण अतिशय गंभीर असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अन्यथा काय होतं की काहीतरी सूचना आली आहे, आपले सर आपल्याला काहीतरी सांगतायत, त्यातले काहीतरी 5-25 विद्यार्थी येतात आणि ऑनलाईन 100-150 विद्यार्थी ऑनलाईन असतात. अशी 150 पोरं हे लेक्चर्स अटेंड करतात, बाकीचे पोरं काहीच करत नाही. आणि मग काय होतं, रिझल्ट लागल्यानंतर ह्याला त्याला दोष देत बसतात की आम्हाला कळलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्ही ग्रुपला ॲड नव्हतो, त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं. विद्यार्थी मित्रांनो, आमची संपूर्ण टीम ही प्रॉपर काम करते. ग्रुपवर त्यांनी टाकलेलं आहे, वेबसाईटला टाकलेलं आहे, सगळे तुम्हाला माहिती होईल या पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता तुमची जबाबदारी आहे हा कोर्स पूर्ण करण्याची आणि परीक्षा देऊन तो पास करण्याची. या कोर्ससाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. हा कोर्स तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल याची खात्री बाळगतो.
हा कोर्स आमची जी संपूर्ण टीम आहे, आमच्या महाविद्यालयाचं सर्वात मोठं जे डिपार्टमेंट आहे वाणिज्य विभाग, त्याचे प्रवीण जाधव सर असतील किंवा भोसले सर, बोरकर सर, हे अतिशय हिरिरीने ह्या गोष्टी करत असतात. म्हणजे मला सांगायला एका गोष्टीचा आनंद होतो की विद्यार्थी मित्रांनो, एक 5-6 दिवसापूर्वी आमची कॅबिनमध्ये चर्चा झाली आणि 5-6 दिवसात सगळं स्ट्रक्चर ठरून हा कोर्स प्रत्यक्षात विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर आज सुरू झालेला दिसतोय. म्हणजे इतक्या कमी वेळात शॉर्ट टर्म कोर्स, इतक्या शॉर्ट टर्ममध्ये किंवा इतक्या थोड्या वेळामध्ये विद्यार्थी मित्रांनो तो होतोय, हे अतिशय कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळे मी त्या विभागाचे विभाग प्रमुख जाधव सर, भोसले सर, बोरकर सर आणि मधे सर यांचं कौतुक करतो आणि आपणाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एक नोटीस एक देतो की तुम्हाला 6 दिवसामध्ये जे काही या ठिकाणी होणार आहे त्याच्या नोट्स तयार करा. तुम्हाला त्याचा प्रोजेक्ट करायचा आहे आणि स्पायरल बाइंडिंगमध्ये हार्ड कॉपी डॉक्टर बोरकर सरांना द्यायची आहे. तुम्हाला 30 तारखेपर्यंत ते सबमिट करायचं आहे. 30 तारखेपासून आम्हाला 6 एप्रिल 2022 पर्यंत विद्यापीठाच्या पोर्टलवरती तुमच्या नावासमोर ते ग्रेड टाकायचे आहेत. जो देणार नाही त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा मार्क दिली जाणार नाहीत. ओके. आता यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव सरांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची आभार प्रदर्शन करावं आणि त्याच्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं लेक्चर फर्स्ट. ओके, ठीक आहे. ओके. या सर, या ठिकाणी मी प्रमुख घुमणे सरांना अशी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करायची. हो. हो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मला खूप आनंद होतोय की मी ह्याच कॉलेजचा स्टुडंट होतो, तुमच्यासारखाच इथे बसत होतो आणि आज मी तुमच्यासमोर तुम्हाला काही सांगण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. मी खूप भाग्यवान आहे असं मी समजतो आणि अशी आशा करतो की आपल्यालाही एक दिवस इथे येऊन आपल्याला शिकवायचं आहे. मी कधी त्याची कल्पना केली नव्हती, पण हे सगळे मिरॅकल्स लाईफमध्ये होत असतात. निश्चितच मी त्याला मिरॅकल म्हणेन, कारण एक स्टुडंट, जेव्हा आपण स्टुडंट असतो तेव्हा आपल्याला असं माहीत नसतं की आपण पुढे काय होणार आहे. परंतु मला असं वाटतं थोडेसे शिस्तबद्ध प्रयत्न आपण जर केले तर आयुष्यात आपल्याला ह्या संधी नक्कीच प्राप्त होतात. सर्वप्रथम मी कॉलेजचे आभार मानतो. माझे मित्र श्री बोरकर, डॉक्टर बोरकर सर यांचे पण आभार मानतो आणि विषयास सुरुवात करतो. आपल्याला इन्कम टॅक्स, आयकर, आय म्हणजे इन्कम, कर म्हणजे टॅक्स, इन्कम टॅक्स हे आपल्याला ऐकून माहिती असेल. आपल्याला इन्कम टॅक्सबद्दल काय काय माहिती आहे? मला वाटतं आपल्याला जर काही क्वेश्चन्स असतील तर तिथेच विचारा, मला चालेल. आणि काही समजलं नाही तरी सांगा आणि थोडासा रिस्पॉन्स उत्तरांमध्ये द्या, म्हणजे मला एक डायरेक्शन मिळेल. आपल्याला
इन्कम टॅक्सबद्दल काय काय माहिती आहे? इन्कम म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? आपले आईवडील किंवा आपले भाऊ बहीण मोठे जे कोणी असतील ते इन्कम मिळवतात. इन्कम मिळवतात म्हणजे काय? कुठेतरी नोकरी करत असतील तर सॅलरी मिळत असेल, काहीतरी त्यांचा बिझनेस असेल तर त्यांना प्रॉफिट मिळत असेल. प्रॉफिट आपल्याला माहिती आहे, आपण वस्तू आणतो, खरेदी करतो, विकतो, 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकतो आणि आपल्याला प्रॉफिट मिळतो. त्याच्यानंतर आपण एखादं घर घेतलं आहे किंवा एखादी जागा घेतलेली असते ती आपण विकतो, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात इन्कम होतं किंवा गेन मिळतो. 1 लाख रुपयाला आपण काहीतरी घेतलेली वस्तू किंवा जागा आपण 1.5 लाख रुपयाला जेव्हा विकतो तेव्हा आपल्याला 50,000 रुपयाचं ते इन्कम होतं. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही पैसे असतील, आपण बँकेत ठेवतो, त्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो. त्या फिक्स्ड डिपॉझिटवर आपल्याला काय मिळतं? फिक्स्ड डिपॉझिटवर काय मिळतं आपल्याला? इंटरेस्ट मिळतं, त्याला आपण इन्कम म्हणतो. तर इन्कम म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्या इन्कमला टॅक्स कसा लावायचा, इन्कमला टॅक्स कसा लावायचा, त्याच्या काय कन्सेप्ट काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. आता हे इन्कम टॅक्स कोण लावतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लावतं. का लावतं इन्कम टॅक्स? तर आपल्याकडून जसं आपल्याला इन्कम मिळतं आणि आपलं घर चालतं, आपल्याला काही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे पाहिजेत, चांगलं राहण्यासाठी आपल्याला पैसे पाहिजेत, तसंच गव्हर्नमेंटला देश चालवण्यासाठी पैसे पाहिजेत आणि म्हणून ते आपल्या इन्कमवर टॅक्स लावतो, कारण त्यांना तोच सोर्स आहे. तर आता आपण स्टेप बाय स्टेप आपण पाहूयात. आपल्याला या टॉपिकमध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स हे बघायचं आहे. रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे आपण भारतात राहतो किंवा काही व्यक्ती भारतातून दुसरीकडे राहायला जातात किंवा कामासाठी जातात, त्यावेळेस त्यांचा स्टेटस हा भारताच्या इन्कम टॅक्स आकारणी करताना स्टेटस काय आहे ते गव्हर्नमेंटला अगोदर माहिती करून घ्यायला लागतं. त्याला रेसिडेन्शियल स्टेटस आपण म्हणतो. त्यानंतर काही इन्कम हे टॅक्सेबल असतं, पण काही इन्कमला टॅक्सच लागत नाही, त्याला आपण एक्झम्प्टेड इन्कम म्हणतो. ग्रॉस टोटल इन्कम ह्या अगदी सोप्या टर्म्स आहेत. तुम्हाला पहिल्यांदा जर बघत असाल तर थोडंसं क्लिष्ट वाटेल, पण क्लिष्ट अजिबात नाही आहे. मला ह्याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की हे खूप सोपे टॉपिक आहेत आणि हे एकदा जर समजून घेतले आणि तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. आजच्या कोर्सच्या नंतर पण तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे आणि 30 तारखेच्या आत सबमिट करायचं आहे वगैरे, ही संधी आहे तुमच्यासाठी. आणि हे लेक्चर किंवा इथून पुढची तुमची सगळी लेक्चर हे तुमचं करिअर बदलू शकतं हे मी सांगतो, कारण हे अगदी प्रॅक्टिकल आहे आणि हेच आम्ही जे आत्ता पण शिकणार आहोत हेच आम्ही आमच्या ऑफिसमध्ये काम करत असतो. ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे सगळे इन्कम मी आत्ता जे म्हणालो, सॅलरी असेल, इंटरेस्ट असेल, ह्या सगळ्यांचं एकत्रितरित्या जे तयार होतं त्याला आपण ग्रॉस टोटल इन्कम म्हणतो. मी अगदी टेक्निकल न जाता प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतोय. आणि हे सर्व इन्कम त्याला टॅक्स कसं करायचं, त्याला गव्हर्नमेंटनी इन्कम टॅक्सचे रेट्स दिलेले आहेत, स्लॅब्स दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला फक्त कॉम्प्युटेशन आहे, त्याच्यात काहीही अवघड नाही. तर 1 बाय 1 आपण सुरुवात करूया. आपण म्हणतो इन्कम टॅक्स ॲक्ट हा कायदा कधीपासून आला? इन्कम टॅक्स ॲक्ट हा 1961 पासून अंमलात आला, म्हणजे इंडिपेंडंट इंडियामध्ये. परंतु तेव्हाचपासूनच इन्कम टॅक्स लावायला गव्हर्नमेंटनी सुरुवात केली का? तर नाही. आपल्याला लगान पिक्चर माहिती आहे? लगान म्हणजे काय? कर. त्यावेळेस त्याला लगान वसुली इंग्रज गव्हर्नमेंट करायचं. म्हणजे अगदी 1860 पासून ज्यावेळेस मिलिटरीमध्ये उठाव झाला होता, 1857चा उठाव, त्यावेळेस खूप गव्हर्नमेंटचं नुकसान झालं आणि त्यावेळेस फर्स्ट टाईम इंडियामध्ये लगान किंवा कर वसुलीचा सुरुवात केली आणि ती सुरुवात केली त्यावेळेच्या सर जेम्स विल्सन यांनी. त्यांची कन्सेप्ट आहे ती. आणि त्याच्यानंतर वेळोवेळी या कायद्यामध्ये ह्या आकारणीच्या पद्धतीमध्ये
किंवा त्याच्यात काय ॲड करायचं, काही ॲड नाही करायचं, अशा प्रकारे त्याच्यात डेव्हलपमेंट होत गेल्या. आणि शेवटी स्वतंत्र भारतामध्ये 1961 म्हणजे 1 एप्रिल 1962 पासून स्वतंत्र आयकर कायदा भारताचा अस्तित्वात आला. हे तुम्ही लिहून घेतलं नाही तरी चालेल, मी तुम्हाला सर्व स्लाइड्स नंतर सरांकडे देतो, तुम्हाला त्या मिळतील आणि तुम्ही यूट्यूबवर पण ते पाहू शकता. नाउ व्हॉट इज इन्कम टॅक्स अँड व्हॉट आर दी टाइप्स ऑफ इन्कम टॅक्स. आत्ता सांगितल्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट हा टॅक्स लावतं, स्टेट गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स लावत नाही. टॅक्समध्ये 2 प्रकार आहेत, मेजर प्रकार. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि एक आहे इनडायरेक्ट टॅक्स. आपण जो इन्कम टॅक्सबद्दल बोलतोय तो डायरेक्ट टॅक्स आहे. आपल्याला GST माहीत आहे का? GSTचा लॉंग फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. 1 जुलै 2017 पासून GST अंमलात आला. तर हा GST ॲक्ट म्हणजे GST वसूल करणे, याला इनडायरेक्ट टॅक्स आपण म्हणतो. का तर हा डायरेक्टली आपल्याला पिंच होत नाही. आपण जेव्हा वस्तू खरेदी करतो त्यावेळेस त्या वस्तूच्या खरेदीच्या किमतीमध्येच तो टॅक्स ॲड असतो, त्याच्यामुळे आपल्याला तो वेगळा द्यायला लागत नाही. आपल्याला समजत नाही की आपण तो टॅक्स गव्हर्नमेंटला दिला आहे, म्हणून त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. परंतु इन्कम टॅक्स हा आपण इन्कम मिळाल्यानंतर त्याच्यातून आपल्याला वेगळा काढून द्यायचा आहे, म्हणून त्याला आपल्याला तो डायरेक्टली समजतो की आपण एवढा टॅक्स भरतोय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स समजलं. अजून डायरेक्ट टॅक्समध्ये प्रोफेशन टॅक्स येईल किंवा इतर काही कायदे येतील, टॅक्स येतील. आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये पण सर्व्हिस टॅक्स, जुना सर्व्हिस टॅक्स, जुनी एक्साईज ड्युटी, हे सगळे टॅक्स, व्हॅट, हे सगळे इनडायरेक्ट टॅक्स म्हणून आपण. आत्ता सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटला सस्टेन करण्यासाठी, खर्च करण्यासाठी, देश चालवण्यासाठी हे टॅक्स हाच एक इन्कमचा सोर्स आहे. आणि हे पैसे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा रस्ते, ब्रिजेस आणि सगळ्या फॅसिलिटीज, सुरक्षा, डिफेन्स याच्यासाठी खर्च करतो. आत्ता आपण बघितलं की डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, मी ह्याच क्रमाने चाललेलो आहे. डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स ही 2 फॉर्म ऑफ टॅक्सेस आहेत. टॅक्स जो आपण डायरेक्टली इन्कमवर लावतो आपण त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतो, आणि जो इनडायरेक्टली आपल्या खिशातून जातो त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. आणि आपल्याला हा टॅक्स आकारणी कशी करतात, तर आपलं जे इन्कम होईल वर्षाच्या शेवटी त्या इन्कमवर आपल्याला जे रेट गव्हर्नमेंटनी ठरवून दिलेले आहेत त्या रेटप्रमाणे आपल्याला टॅक्सची आकारणी केली जाते. हे रेट कुठे ठरतात, तर जे आपल्याला माहीत असेल, आपण टी व्हीवर बघितलंही असेल की फायनान्स मिनिस्टर आपल्याला 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर करतं. बजेट माहिती आहे ना, आपण बघितलं का आत्ताच बजेट झालं. कोण आहे आपल्या फायनान्स मिनिस्टर? निर्मला सीतारामन. त्यांनी बजेट पार्लमेंटमध्ये येऊन त्या डिक्लेअर करतात आणि त्यावेळेस इन्कम टॅक्सचे रेट दरवर्षी पुढच्या वर्षीसाठीचे रेट ठरतात. यावर्षी त्याच्यात काही चेंज नाही, नॉर्मली चेंज होत नाही, परंतु काही एक्झम्पशन्स किंवा डिडक्शन्स हे ॲडलेस करत असतात. परत एकदा आत्ता सांगितल्याप्रमाणे की गव्हर्नमेंट ह्या टॅक्सेसचं काय करतं, तर डिफेन्सवर खर्च करतं. गव्हर्नमेंटमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईची सॅलरी देण्यासाठी हे पैसे वापरतं. ज्युडिशियल प्रोसेस म्हणजे आपले जे कोर्ट्स चालतात, कोर्टमध्ये जे कोणी न्यायाधीश असतात त्यांचे पगार हे देण्यासाठी, कोर्टाचं ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी जो खर्च होतो तो या पैशातून केला जातो. त्याच्यानंतर हेल्थ केअर, एज्युकेशन फॅसिलिटीज, आपल्याला माहिती आहे की उज्ज्वला गॅस, फ्री गॅस दिला जातो किंवा मेडिकल फॅसिलिटीज दिली जाते. ह्या सर्व खर्चांसाठी जे आवश्यक पैसे आहेत ते आपल्याला टॅक्समधून वसूल करता येतात. टॅक्स आपल्याला नेहमी भरायला लागतो. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा इन्कम तुम्हाला होईल आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तुम्हालाही टॅक्स भरायचा आहे. आणि आपल्याकडे थोडंसं टॅक्स भरताना जर आपण रिलक्टंट असतो, त्याचं कारण आपण नेहमीची ओरड असते. तुम्ही कधीतरी घरात पण ऐकलं असेल किंवा बाहेर आपण फिरताना ऐकलं असेल की लोक म्हणतात खूप टॅक्स लावला, 18% GST द्यायचा,
28% GST द्यायचा, हे टॅक्सचं बर्डन आपल्याला वाटतं. परंतु टॅक्स हे बर्डन नसून ते आपली एक ड्युटी आहे, जबाबदारी आहे. आणि आपण बघत असतो की बिझनेसमन किंवा सॅलरी की आपल्याला टॅक्स कमीत कमी कसा लागेल, पण जर आपण कमी टॅक्स भरला तर निश्चित आपल्याला कमी सुविधा मिळणार आहेत. परंतु म्हणून अशीच एक कोट मी इथे दिली की बेंजामिन फ्रँकलिन जे अमेरिकन रायटर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की इन धिस वर्ल्ड नथिंग कॅन बी सेड टू बी सर्टन. काहीच खरं नाही ह्या जगात एक्सेप्ट डेथ अँड टॅक्सेस. म्हणजे मृत्यू हा अटळ आहे आणि तसेच काय कर हा पण अटळ आहे. आता डायरेक्ट टॅक्स आपल्याला माहिती आहे, आत्ता आपण बघितलं इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे, कारण तो आपल्या खिशातून डायरेक्टली पे करायला लागतो. आता ह्याचा इन्सिडन्स म्हणजे हा टॅक्स कुणावर लागतो, त्याचा इम्पॅक्ट कुणाला होतो, तर तो सेम पर्सनला म्हणजे एकाच व्यक्तीला होतो. तो कसा, जर मला इन्कम मिळालं आहे तर मला तो टॅक्स भरायला लागतो, तो तुम्हाला किंवा ह्यांना भरायला लागत नाही. परंतु इनडायरेक्ट टॅक्सचा इम्पॅक्ट हा ॲट ए टाईम 2 लोकांना होतो. तो कसा अगोदर समजून घ्या. इनडायरेक्ट टॅक्स भरताना मी जर सेलर आहे, मी वस्तू विकतोय, तर मी त्या वस्तूच्या किमतीमध्ये तुम्हाला टॅक्स ॲड करून वस्तूची किंमत सांगतो, बरोबर आहे. म्हणजे मी टॅक्स तुम्हाला चार्ज करतो आणि तुम्ही टॅक्स पे करता. म्हणजे इथं किती व्यक्ती आल्या, 2 व्यक्ती आल्या. परंतु इन्कम टॅक्समध्ये, डायरेक्ट टॅक्समध्ये तसं होत नाही. डायरेक्ट टॅक्समध्ये ज्या व्यक्तीला इन्कम मिळतं त्याचा टॅक्स कोण भरणार आहे, तीच व्यक्ती भरणार आहे. म्हणूनच म्हटलं की इन्सिडन्स अँड इम्पॅक्ट फॉल ऑन द सेम पर्सन हू अर्न द इन्कम. आता एस-ए-सी म्हणजे काय, ज्या व्यक्तीला टॅक्स भरायला लागतो त्या व्यक्तीला कायद्यामध्ये एस-ए-सी असं म्हटलेलं आहे. एस-ए-सी हिमसेल्फ बेअर सच टॅक्स, म्हणजे तो स्वतः बेअर करतो आणि म्हणून त्याला तो पिंच होतो म्हणजे त्याला तो समजतो आणि त्याला त्याचं बर्डन वाटतं किंवा त्याला तो पे करायचं लक्षात ठेवायला लागतं. इन्कम टॅक्स हा बाय नेचर प्रोग्रेसिव्ह आहे असं म्हणतात. आता हा प्रोग्रेसिव्ह काय आहे, तर ज्याला इन्कम कमी आहे त्याला इन्कम टॅक्स कमी बसतो, ज्याला इन्कम जास्त आहे किंवा रिच आहेत जी लोक त्यांना इन्कम टॅक्स जास्त बसतो. आणि त्याच्या उलट आणि अगदी लक्षात येईल की 2,50,000 रुपयापर्यंत जर ॲन्युअल इन्कम असेल, वार्षिक उत्पन्न असेल, तर त्याला टॅक्सही बसत नाही. म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन किंवा गरीब किंवा कमी उत्पन्न गटाच्या लोकांना टॅक्स गव्हर्नमेंट लावतं आहे का, टॅक्स गव्हर्नमेंट लावत नाही. जसजसं तुमचं इन्कम वाढेल तसतसं तुमचा टॅक्स वाढेल. समजतंय, काही अवघड नाही याच्यात. खरं तर टॅक्सचा अभ्यास करणं म्हणजे एक स्टोरी वाचण्यासारखं आहे. तुम्ही तसंच त्याचा अभ्यास करा, तुम्हाला लक्षात येईल इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. तसंच इनडायरेक्ट टॅक्सबद्दल थोडंसं आपण बघू. आत्ताच सांगितल्याप्रमाणे इन्सिडन्स त्याचा इम्पॅक्ट हा 2 लोकांवर होतो, बायर आणि सेलर. तो जो वस्तू विकत घेतो त्याच्याकडून तो रिकवर केला जातो आणि मग तो भरला जातो. त्यामुळे त्याची झळ किंवा त्याचं बर्डन कोणाला बसतं, वस्तू खरेदी करणाऱ्याला बसतं. आणि इनडायरेक्ट टॅक्समुळं वस्तूची किंमत काय होते, प्राईस वाढते. आणि त्याची उदाहरणं काय आपण बघितलं, GST आणि कस्टम ड्युटी. जसं मी म्हटलं की हा डायरेक्ट टॅक्स इज ए प्रोग्रेसिव्ह इन नेचर, तसाच इनडायरेक्ट टॅक्स त्याच्या उलट म्हणजे रिग्रेसिव्ह इन नेचर आहे. तो कसं काय, तर समजा मी 100 रुपयाला ही वस्तू घ्यायची आहे आणि त्याच्यावर 10 रुपये जर मी टॅक्स द्यायचा आहे, तर 100 + 10 मला 100 मध्ये तर 110 रुपये द्यायला लागतात. आता मला 110 रुपयाची वस्तू घ्यायला लागते, तुम्हालाही 110 रुपयालाच ती घ्यायला लागते, यांनाही 110 रुपयाला घ्यायला लागते. समजा माझं इन्कम 5 लाख आहे, तुमचं इन्कम 10 लाख आहे, यांचं इन्कम 15 लाख आहे, तरी वस्तू केवढ्याला, 110 रुपयालाच. तर 10 रुपये ते टॅक्सचे भरताना मला काय वाटणार आहेत, जास्त वाटणार आहेत. तुम्हाला थोडेसे कमी वाटतील, अजून रिच माणसाला त्याच्यापेक्षा कमी वाटेल.
म्हणजे जरी तुम्ही रिच होत गेलात तरी तुम्हाला हा टॅक्स कमी वाटतो. इन्कम टॅक्सच्या उलट इन्कम टॅक्स जसं रिच लोकांना जास्त जास्त लागतो तसं हा टॅक्स रिच लोकांना जास्त लागतो का नाही, हा प्रत्येकाला सेम लागतो. म्हणून त्याला रिग्रेसिव्ह इन नेचर म्हटलं आहे. पण इनडायरेक्ट टॅक्सचं एक कसं गव्हर्नमेंट वापर करतं, तर जे सिनफुल गुड्स आहे, सिनफुल म्हणजे ज्याला आपण टोबॅको, सिगारेट्स, अल्कोहोल ज्याला आपण म्हणतो, लास्ट पॉईंटला आहे मी, त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल. बजेटमध्ये पण आपण ऐकलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल, बजेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येतं की हे महागलं, हे स्वस्त झालं. त्याच्यात तुम्ही नेहमी बघा, हे सिनफुल गुड्स जे असतात ते नेहमी महागतात आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट जास्त टॅक्स लावतं, कारण ते ऑपोज टू पब्लिक पॉलिसी किंवा तुम्हाला ते वापरू नयेत हा पण एक उद्देश असतो. आणि तुम्हाला ज्यांना ते वापरायचंच आहे त्यांच्याकडनं जास्त टॅक्स वसूल करून गव्हर्नमेंटला जास्त इन्कम मिळतं. म्हणून हा एक युजफुल टूल आहे जास्त इन्कम मिळवण्यासाठी. आता हा जो कर किंवा हा टॅक्स जो वसूल करण्याची गव्हर्नमेंटला पॉवर द्यायला लागते. म्हणजे असंच उद्या गव्हर्नमेंट, आता फॉर एक्झाम्पल आत्ता कोणतं गव्हर्नमेंट आहे, मोदी गव्हर्नमेंट आहे, BJP गव्हर्नमेंट आहे. आता त्यांना वाटलं उद्या टॅक्स लावायचं, तर ते लगेच उद्या टॅक्स लावू शकतात का, नाही. त्यांना त्याची पॉवर ही दिली गेलेली आहे आणि ती त्यांना एका पद्धतीनेच वापर करायला लागतो. त्याच्यासाठी सभागृहाची म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंटची त्यांना मेंबर्सकडनं त्याच्यासाठी परवानगी घ्यायला लागते. ज्याला आपण म्हणतो की बजेट जेव्हा सीतारामन मॅडम वाचतात त्यावेळेस ते लगेच अप्लाय होतं का, लागू होतं का, नाही. ते नंतर पार्लमेंटमध्ये ते बजेट सादर केलं जातं, त्याच्यावर विचार केले जातात आणि त्याच्यानंतर तो अंमलात आणला जातो. म्हणजेच इन्कम टॅक्स किंवा कोणताही टॅक्स लावण्याची पॉवर ही कुणी दिली आहे गव्हर्नमेंटला, तर ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाप्रमाणे आपल्याला वागायला लागतं. आपले हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, अधिकार सगळं कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं आहे. जे काही रूल्स आपण रेग्युलेशन्स आपण जे पाळतो ते सगळे आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी सांगितले. तसंच टॅक्स कसा लावायचा, किती लावायचा हे नाही, पण कसा लावायचा, कधी लावायचा, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे मात्र कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन हा आपला सुप्रीम लॉ आहे, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा कायदा. त्याच्यात किती पार्ट्स आहेत किंवा 400, मी माहितीसाठी हे दिलेलं आहे की इट कन्सिस्ट ऑफ अ प्रेम. आपण कॉन्स्टिट्यूशन वाचली आहे का, आपली घटना वाचली आहे का भारताची घटना ही खूप सुंदर आहे. तुम्हाला आता ओघाने आलं म्हणून सांगतो की ही घटना जी भारताची आहे, हे प्रिएम्बल जे म्हटलेलं आहे, ती एक आपल्या अख्ख्या वर्ल्डमध्ये ही सगळ्यात चांगली घटना जी आहे किंवा त्याचं जे प्रिएम्बल जे आहे ते सगळ्यात चांगलं प्रिएम्बल भारत देशाचं आपलं आहे आणि ह्याला जगाने मान्यता दिलेली आहे. आपल्याला कॉमर्स स्टुडंट म्हणून किंवा लॉ स्टुडंट म्हणून ही वाचणं आवश्यक आहे. ती वाचल्यानंतर आपल्याला कळेल की हा एक लेसन किंवा एसे नसून ही एक पोएम आहे, कविता आहे. आपल्याला नक्की वाचायला पाहिजे. आणि इट कन्सिस्ट ऑफ अ प्रिएम्बल. त्याच्यात इट कंटेन्स 22 पार्ट्स अँड 444 आर्टिकल्स अँड 12 शेड्यूल्स. वेगवेगळे शेड्यूल्स आणि पार्ट्स त्याच्यात आहेत. एनी टॅक्स लॉ, कोणताही कर कायदा हा जर कॉन्स्टिट्यूशनने पॉवर दिलेला नसेल तो त्याला अल्ट्रा व्हायरस म्हणजे पॉवर नसलेला किंवा कायद्याचं बॅकिंग नसलेला कायदा म्हटला जातो आणि तो कुणालाही त्याची जबाबदारी कुणावरही नसते. म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनने जी पॉवर दिलेली आहे ती व्यवस्थित यूज करण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतरच तो कायदा अंमलात आणला जाईल. याच्यातलं जे आर्टिकल म्हणजे तो जो पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनमधला 265 नंबरचा, आर्टिकल 265 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन lays down that no tax shall be levied or collected except by the authority of law. 265 आर्टिकल सांगतं की तुम्हाला जर अथॉरिटी मिळाली, पॉवर मिळाली तरच तो कायदा अंमलात आणला जाईल, अदरवाईज कायदा अंमलात आणता येणार नाही. आणि आर्टिकल 246 डिवाइड्स द सब्जेक्ट मॅटर ऑफ लॉ मेड इन लेजिस्लेचर इंटू 3 कॅटेगरीज. आणि 246 आर्टिकलमध्ये हे का सांगतो, कारण आपल्याला कळलं पाहिजे की इन्कम टॅक्स ॲक्ट हा कसा
पॉवर कशी मिळाली गव्हर्नमेंटला, तर त्याच्यात 3 याद्या दिलेल्या आहेत. पहिल्या लिस्टचं नाव आहे युनियन लिस्ट. युनियन म्हणजे सेंट्रल. ह्या युनियन लिस्टमध्ये जे मॅटर दिलेले आहेत त्याचा अधिकार फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, म्हणून त्याला युनियन लिस्ट म्हटलं जातं. सेकंड इज स्टेट लिस्ट, की ह्याच्यात जे गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याची पॉवर ही लेजिस्लेचर म्हणजे कायद्याप्रमाणे ही फक्त स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर आहे. फॉर एक्झाम्पल अगदी लक्षात ठेवायचं असेल तर ॲग्रिकल्चरवर लावायचा जो टॅक्स लागतो, ॲग्रिकल्चरला पण टॅक्स लागतो इनडायरेक्टली, ॲग्रिकल्चरला जो टॅक्स लागतो त्याची पॉवर ही स्टेट गव्हर्नमेंटला आहे, पण बाकी इन्कमवर सगळा जो टॅक्स लागतो त्याची पॉवर युनियन लिस्टला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. आणि कन्करंट लिस्ट म्हणजे बोथ सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे ह्याच्यावर दोन्ही गव्हर्नमेंट विचारविनिमय करून ह्याच्यातल्या पॉवर घेऊ शकतं. युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. युनियन लिस्टची पॉवर कुणाला आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटला कोणती? स्टेट लिस्ट. आणि कन्करंट लिस्टमध्ये दोन्ही गव्हर्नमेंट एकत्रित त्याच्यावर डिसिजन घेऊ शकतात. हे आपण पाहिलं कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ टॅक्सेस. ह्या आपण ज्या एंट्री म्हटलं, जे पार्ट म्हटलं त्याच्यातलं युनियन लिस्टमध्ये आपल्याला इन्कम टॅक्स लावायची गव्हर्नमेंटला परवानगी आहे. त्याची एंट्री नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, एंट्री 82. हे आपल्याला जेव्हा तुम्ही कॉमर्स स्टुडंट आहात हे तुम्हाला कुठे ना कुठे प्रत्येक वेळेस पेपरमध्ये कुठेतरी वाचायला मिळेल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि याचा संदर्भ तुम्हाला लागेल. युनियन लिस्ट म्हणजे लिस्ट 1 जी आपण बघितलं ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर आहेत त्याची एंट्री ही 82 आहे. ॲग्रिकल्चर इन्कमला जो टॅक्स लावायचा तो सोडून बाकी सगळ्या इन्कमला टॅक्स लावायची पॉवर ही युनियन लिस्टला आहे. आणि स्टेट लिस्टची एंट्री आहे एंट्री नंबर 46 आणि जी आहे टॅक्सेस ऑन ॲग्रिकल्चर. मी एक्झाम्पल म्हणून दिलं आहे आणि बाकी काही त्याच्यात असणार आहे. आता आपल्याला कळालं की कॉन्स्टिट्यूशन आपल्याला टॅक्स लावण्याची, गव्हर्नमेंटला टॅक्स लावण्याची पॉवर देते. कॉन्स्टिट्यूशन इज अ सोर्स. परंतु हा टॅक्स कसा लावायचा, टॅक्स कसा कलेक्ट करायचा, ऑफिसर्स कसे नेमायचे, हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा, किंवा आता आमच्या वेळेस आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळेस हे सगळं मॅन्युअल होतं. बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे जे आपण ज्याला आपण म्हणतो हिशोब, अकाउंटिंग आपण जे करायचो ते सगळं मॅन्युअल करायचो, म्हणजे बिझनेसचं मी म्हणतोय, तर ते आपण मॅन्युअल करत होतो. परंतु आता हे सगळं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायला लागतं. ह्याचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ह्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा त्याच्यातले चेंजेस हे कोण करतं, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे, तर ह्या सगळ्याचं गव्हर्नमेंट म्हणजे कोण, तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, ज्याच्या हेड कोण आहेत, सीतारामन मॅडम. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि त्याच्याखाली म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कुणाला डायरेक्शन करतं, जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं त्याला ते डायरेक्शन देतं. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स बजेट तयार करतं, काय काय खर्च करायचे, कसं इन्कम भारताला होणार आहे, काय टॅक्स रेट असतील, प्लीज लक्ष द्या, कसे टॅक्सेस लावायचे, हे सगळं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ठरवते. पॉलिसी डिसिजन ते घेते. पण डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू जे भारताचं आहे त्यांना ते डायरेक्शन देतील. आणि त्या डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूमध्ये CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स कोण ॲडमिनिस्टर करेल, CBDT. आणि इनडायरेक्ट टॅक्स CBIC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्स, म्हणजे हे दोघं जण पूर्ण भारतात जे काही डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याला ॲडमिनिस्ट्रेशन करेल. लक्षात येते. पूर्वीच्या काळी एक अर्थतज्ञ जे होऊन गेले, चंद्रगुप्त मौर्य यांचं जेव्हा राज्य होतं त्यावेळेचे अर्थतज्ञ कोण, चाणक्य. तर चाणक्यांनी त्यावेळेस, म्हणजे आपण आजचं जे म्हणतो की ती काही दंतकथा आहे का, तर ती दंतकथा नाही आहे. ते ॲक्च्युअल चाणक्य हे टॅक्स रिफॉर्म्स सगळे त्यांनी सांगितले आणि तेच टॅक्स रिफॉर्म्स आज डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण यूज करत आहोत. हे याच्यासाठी सांगतो की चाणक्य वॉज अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ लॉ.
आता जेव्हा आपण इन्कम टॅक्स म्हणतो, आता आपण खऱ्या विषयात सुरुवात करतोय. जेव्हा आपण इन्कम टॅक्स म्हणतो, खरं तर आपल्याला कळायला पाहिजे टॅक्स कसा लावायचा हे तर काय कॅल्क्युलेशन आहे फक्त. पण जेव्हा आपण म्हणतो की इन्कम म्हणजे काय, आपल्याला जर कुणी सांगितलं तर तुमचं इन्कम काय, किंवा एखाद्या व्यक्तीचं, आपण टॅक्स कन्सल्टंट किंवा चार्टर्ड अकाउंटंट आहोत आणि आपल्या ऑफिसमध्ये एखादा माणूस येतो की माझं इन्कम हे आहे आणि त्याला किती टॅक्स लागेल असं जेव्हा तो विचारतो, तेव्हा आपल्याला प्रॅक्टिकली अगोदर त्याचं इन्कम आयडेंटिफाय करायला लागतं. काही इन्कम हे इन्कम असेल, पण काही इन्कम हे इन्कम नसतं. म्हणजेच ज्या रिसिट्स असतात, जे पैसे मिळतात आपल्याला, हे माहीत असेल अकाउंट्समध्ये आपण बघितलं असेल की जे पैसे आपल्याला मिळतात त्याला कॅपिटल रिसिट्स आणि रेव्हेन्यू रिसिट्स असं आपण म्हणतो. कॅपिटल रिसिट्स म्हणजे काय, मी जर बँकेकडनं लोन घेतलं तर ते माझं इन्कम आहे का, नाही, कारण हे मला परत द्यायचं आहे. म्हणजे दॅट इज से सिम्पल एक्झाम्पल आहे. बँक लोन किंवा मला जर गिफ्ट मिळाली, मला आईनी किंवा वडिलांनी किंवा भावाने बहिणीने कुणीतरी मला गिफ्ट दिली, तर हे काही माझं इन्कम होतं का, कारण ते पैसे मला त्यांना परत द्यायचे नाही आहेत, पण ते मला त्यांनी गिफ्ट म्हणून दिलेले आहेत. तसंच लोन हे मला लोन म्हणून मिळाले, ते मला परत द्यायचं आहे. तर दिस टाईप ऑफ इन्कम, ह्या नेचरच्या इन्कमला कॅपिटल रिसिट्स आपण म्हणतो. परंतु आपल्याला सॅलरी मिळाली, आपल्याकडे घर किंवा शॉप आहे, त्याचं आपल्याला रेंट मिळालं, तर हे आपलं काय होतं, इन्कम होतं. ह्याला आपण काय म्हणतो, रेव्हेन्यू रिसिट्स. आता इन्कममध्ये काय काय ॲड होतं ते आपण बघूयात. प्रॉफिट्स अँड गेन्स. प्रॉफिट्स आपण मगाशी बोलताना आपण ऐकलं असेल, प्रॉफिट्स मी म्हणालो, आपण 100 रुपयाला वस्तू आणली, 110ला विकली, 10 रुपये हा काय झाला, प्रॉफिट झाला. म्हणजे सर्वप्रथम तर जे काही आपण वस्तू विकू, जो काही आपण बिझनेस करू, ज्या वस्तू विकून आपल्याला जो नफा होईल त्याला आपण काय म्हणू, इन्कम. प्रॉफिट आणि इन्कम ह्यामध्ये फरक आहे. प्रॉफिट म्हणजे काय, त्या वस्तू किंवा त्या बिझनेसचा खरेदी विक्री करून आपल्याला जे पैसे मिळाले, जे अधिक पैसे मिळाले त्याला आपण नफा म्हणतो. परंतु हा नफा आणि बाकीच्या सर्व गोष्टी मिळून जे तयार होतं त्याला आपण इन्कम म्हणतो. इन्कम इज अ ब्रॉडर टर्म, प्रॉफिट किंवा नफा इज अ शॉर्टर टर्म. आता रेंट ही एक शॉर्टर टर्म आहे, पण रेंट आणि प्रॉफिट बिझनेसचा हे मिळून काय तयार होईल, इन्कम तयार होईल. आणि ह्या इन्कमला काय लागणार आहे, टॅक्स लागणार आहे. पहिला आयटम आपण बघितला प्रॉफिट्स अँड गेन्स. दुसरं डिव्हिडंड. डिव्हिडंड कशाला मिळतं, शेअर्सवर डिव्हिडंड मिळतं. आपण आपल्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे, ज्या आपल्याला कंपन्या माहिती आहेत, रिलायन्स असेल, टाटा असेल, इन्फोसिस असेल, ह्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी केले असेल तर दरवर्षी त्यांच्या प्रॉफिटमधनं ते आपल्याला काय देतात, डिव्हिडंड देतात. ते आपलं काय झालं, इन्कम झालं. ते आपल्याला त्यांना परत द्यायचं नाही आहे. जी आपली शेअरची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर आपल्याला मिळालेले ते रिटर्न्स आहेत, तर ते पण आपल्या इन्कममध्ये ॲड होईल. तिसरा आयटम आहे व्हॅल्यू ऑफ परक्विजिट्स. परक्विजिट्स अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सॅलरी, आपल्याला सॅलरी इन्कम आहे, आपण कुठेतरी काम करतोय आणि एम्प्लॉय आपल्याला वापरण्यासाठी कार देतो. कार कोणाची असते, एम्प्लॉयरची असते. पेट्रोल पण भरतं, एम्प्लॉय भरतं. फक्त आपल्याला ऑफिसच्या कामासाठी किंवा घरून ऑफिसमध्ये जाण्यासाठी तो आपल्याला कार प्रोव्हाइड करतो. म्हणजे तो आपल्याला पैसे देतो का, नाही, पण तो आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल करून देतो. आणि त्या फॅसिलिटीचं पण एक व्हॅल्यू ठरवली जाते, त्याला परक्विजिट म्हणतात. कारण आपण कार घेतली असते, आपण पेट्रोल टाकलं असतं तर आपला खर्च झाला असता. तो आपला खर्च ते करतायत किंवा आपल्याला घरी आपल्या प्रायव्हेट यूजसाठी पण ते कार देतात, तर तो आपला खर्च झाला असता पण तो त्यांनी आपल्याला दिला, म्हणजेच हा पार्ट ऑफ सॅलरी होतो. आणि म्हणून परक्विजिट हे पण इन्कम आहे आणि ते सॅलरी इन्कम म्हणून ट्रीट होतं. अवघड आहे का, लक्षात येत आहे सर्व. त्याच्यानंतर व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन्स रिसिव्ड बाय अ ट्रस्ट. ट्रस्ट आपल्याला माहिती आहे, चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे ऑर्गनायझेशन्स आपण ऐकलेलं आहे. तर त्याच्यात जे डोनेशन्स मिळतात, व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, डोनेशन, ते त्या ट्रस्टचं काय होतं, इन्कम होतं. त्याला टॅक्स लागतो का नाही, ते एक्झम्प्ट आहे का, टॅक्स फ्री आहे का नाही, तो भाग वेगळा. अगोदर आपण इन्कमची डेफिनेशन बघतोय. म्हणजे ट्रस्टला जर आपण डोनेशन दिलं तर त्या डोनेशनला, किंवा आपण गणपती मंडळ म्हणतो, गणपती मंडळवाले वर्गणी घेतात, त्या वर्गणीला त्यांचं काय झालं, ते इन्कम झालं. म्हणजे इन्कमची डेफिनेशन आपण बघतो.
त्यानंतर कॅपिटल गेन टॅक्सेबल अंडर सेक्शन 45. कॅपिटल गेन म्हणजे काय, आपल्याकडं घर आहे, शॉप आहे, एखादी जमीन आहे, ते घर शॉप जमीन आपण जेव्हा विकतो, आपल्या खरेदी किमतीपेक्षा आपली विक्री किंमत जर जास्त असेल तर आपल्याला जे अधिक इन्कम मिळतं त्याला आपण गेन म्हणतो, म्हणजे थोडक्यात प्रॉफिट. परंतु बिझनेस असेल तर त्याला प्रॉफिट ही टर्म आहे. आणि हे काय आपण दररोज करत नाही. घर खरेदी करणे विकणे, जागा खरेदी करणे विकणे, कधीतरी ते आपल्या आयुष्यात होतं, म्हणून त्याला प्रॉफिट न म्हणता त्याला गेन म्हणतात. एक्सेस मिळालेली अमाऊंट म्हणजे गेन. हे गेन पण काय होतं, इन्कम होतं. ह्या इन्कमला पण, ह्या गेनला पण आपल्याला गव्हर्नमेंट टॅक्स लावतं. विनिंग फ्रॉम लॉटरीज, कुणी लॉटरी काढली, त्याला 1 लाखाचं 10 लाखाचं जर बक्षीस मिळालं, रुपये मिळाले, तर त्याच्यातनं पण टॅक्स कापला जातो आणि ते आपलं काय होईल, इन्कम ट्रीट होईल. बँकेत ठेवलेल्या FD त्याच्यावरचं व्याज, किंवा क्रॉसवर्ड पझल रेसेस, हॉर्स रेसेस, याच्यावर प्रत्येक ठिकाणी जे पैसे मिळतात, एक्सेस पैसे मिळतात, अवॉर्ड मिळतं, किंवा क्रिकेटर जे क्रिकेट खेळतात त्यांना कार मिळते, त्यांना त्याचं मानधन पण मिळतं, किंवा गिफ्ट्स मिळतात, हे सगळं इन्कमच्या डेफिनेशनमध्ये येतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्याला कार मिळाली, पण त्याचा 35% टॅक्स कापून मग त्याला ती कार मिळते. किंवा त्याला कार नको असेल, त्याला त्या कारची प्राईस 10 लाख रुपये त्याला हवे असतील, तर त्याला 10 लाख रुपये नाही दिले जात, त्याला टॅक्स कापून 3.5 लाख रुपये त्याच्यातले कापून 6.5 लाख रुपयेच त्याला मिळतात. म्हणजेच ते काय झालं, ती कार किंवा ते पैसे किंवा ते मानधन हे त्याचं काय झालं, इन्कम झालं. गिफ्ट्स, आता गिफ्ट्स हे तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्कम वेगवेगळे हेड बघणार आहात त्यावेळेस तिथे कुठेतरी तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हा ज्या हेड खाली जे इन्कम आहे त्याच्यात तुम्हाला गिफ्ट्स हे तुम्हाला शिकवलं जाईलच. जर मला आईनी, वडिलांनी, भावानी, बहिणींनी म्हणजे ब्लड रिलेशनमध्ये जर मला गिफ्ट मिळाल्या, किंवा हजबंडने वाईफला, वाईफने हजबंडला, मुलांनी वडिलांना, वडिलांनी मुलांना, किंवा नातवांना, आजी आजोबाने आपल्या नातवांना जर गिफ्ट दिले, पैसे दिले, तर इट इज कॉल्ड ॲज गिफ्ट आणि त्याला टॅक्स लागत नाही, किंवा त्याला इन्कम म्हटलं जात नाही. आपण इन्कम म्हणजे काय ते बघतोय. तर गिफ्ट, वेदर इट इज अ इन्कम, नो, व्हेन इफ इट इज रिसिव्ड फ्रॉम ब्लड रिलेशन, किंवा हजबंड टू वाईफ, वाईफ टू हजबंड. परंतु जर तुम्हाला मित्रांनी किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने जर गिफ्ट दिली तर त्या गिफ्टला मात्र इन्कम म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मॅरेज फंक्शन आहे, मॅरेज फंक्शनमध्ये ज्या गिफ्ट दिल्या जातात त्या गिफ्ट टॅक्सेबल आहेत का, किंवा त्याला इन्कम म्हटलं जातं का, तर हो. परंतु त्याला एक बेसिक एक्झम्पशन दिलेलं आहे. 50,000 रुपयापर्यंत जर गिफ्ट मिळाल्या त्रयस्थ व्यक्तीकडून, आई वडिलांकडनं, ब्लड रिलेशनमधनं नाही, त्रयस्थ व्यक्तीकडनं जर तुम्हाला गिफ्ट मिळाल्या तर त्याला इन्कम म्हटलं जातं. पण 50,000पर्यंत त्याला टॅक्स लावत नाहीत. पण समजा कुणाला 1 लाख रुपये मिळाले त्रयस्थ व्यक्तीकडून, तर 50,000 रुपयाला इन्कम म्हटलं नाही जाणार, पण वरच्या 50,000ला काय म्हटलं जाईल, इन्कम म्हटलं जाईल. लक्षात येतं आहे इन्कमची डेफिनेशन. पहिल्यांदा आपण बघितलं प्रॉफिट्स अँड गेन्स, डिव्हिडंड्स, व्हॅल्यू ऑफ परक्विजिट मी म्हटलं कारचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॅपिटल गेन्स, विनिंग फ्रॉम लॉटरीज, क्रॉसवर्ड पझल्स, रेसेस, ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ गिफ्ट्स, म्हणजे ॲग्रिगेट म्हणजे जर आपल्याला एका वेळी 4 गिफ्ट मिळाल्या, किंवा मॅरेजमध्ये 100 लोकांनी गिफ्ट दिल्या, तर सगळ्यांचं ॲग्रिगेट टोटल हे बघितलं जातं. आणि प्रत्येक माणसाला 50-50 हजार नव्हे, सगळं मिळून 50,000चं एक्झम्पशन मिळतं. एक्झम्पशन म्हणजे काय, सूट. जर 2 लाख रुपये गिफ्ट मिळाली तर 50,000चं एक्झम्पशन मिळेल, 1.5 लाख रुपये इन्कम म्हणून देते. आपल्याला हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF म्हणजे काय माहिती आहे. आपल्याकडे भारतात HUF ही कन्सेप्ट आहे की HUFमध्ये हजबंड, वाईफ आणि त्यांची मुलं ह्या सगळ्यांना मिळून HUF म्हणतात. आणि त्यांची जी ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, किंवा आजोबांकडनं वडिलांना आलेली प्रॉपर्टी, वडिलांकडनं मुलांना आलेली प्रॉपर्टी, याच्यावर जर इन्कम झालं, आता ती प्रॉपर्टी त्यांनी HUFने, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीने जर रेंटवर दिली कुणाला, आणि त्यातून समजा एक 10 लाख रुपयाचं रेंट मिळालं, आता हे पैसे जे HUFचा वेगळा बँक अकाउंट असतो, HUFला वेगळा पॅन नंबर असतो, परमनंट अकाउंट नंबर आपल्याला माहिती आहे, टॅक्स भरताना आपल्याला पॅन नंबर घ्यायला लागतो, तर HUFला वेगळा पॅन असतो. आणि त्या HUFला जे इन्कम मिळतं
ते इन्कम कोणाचं आहे? HUFचं आहे. HUF ही वेगळी व्यक्ती समजली जाते. तर त्या HUFचं इन्कममधनं टॅक्स भरून जे पैसे राहतील ते पैसे जर मेंबर्सला म्हणजे हजबंडला, वाईफला आणि त्या मुलांना जर दिले गेले तर परत त्याला इन्कम म्हटलं जात नाही. कारण का? तर HUFने त्याच्यावर टॅक्स भरलेला आहे. म्हणजे आपल्याच फॅमिलीमध्ये HUFचं इन्कम वेगळं असू शकतं आणि त्या मेंबर्सचं म्हणजे आई, वडील आणि मुलांचं पण इन्कम वेगवेगळं असू शकतं. HUFच्या इन्कमला त्या मेंबर्सचं इन्कम म्हटलं जात नाही, परंतु HUFच्या इन्कममधनं टॅक्स भरून जे पैसे राहतील ते पैसे जर मेंबर्सला दिले गेले तर त्याला परत इन्कम म्हटलं जाईल का? नाही. लक्षात येते? आपण पुढे बघूयात. काही क्वेश्चन आहे? काही क्वेश्चन असेल तर विचारा. बरं, सोर्स ऑफ इन्कम टॅक्स लॉ मगाशी पाहिल्याप्रमाणे इन्कम टॅक्स ॲक्ट हा 1961चा आहे. हा आपला सोर्स म्हणजे ह्याने पॉवर दिलेली आहे गव्हर्नमेंटला, किंवा ह्या ॲक्टमध्ये काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील, कशाला टॅक्स लागेल, कशाला टॅक्स लागणार नाही, इन्कम म्हणजे काय, वेगवेगळी डिडक्शन्स कोणती, एक्झम्पशन्स कोणती, हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत. ह्या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल केले जातात जसजशी परिस्थिती बदलेल किंवा जसे जसं गरज आहे त्याप्रमाणे याच्यात ॲमेंडमेंट्स म्हणजे चेंजेस केले जातात. काही ॲमेंडमेंट्स या बजेटमध्ये होतात, काही यामध्ये पण गव्हर्नमेंट आणू शकतं. नंतर हा जो कायदा आहे तो पाळण्यासाठी किंवा हा कायदा अंमलात आणण्यासाठी काही रूल्स तयार केले जातात की हे तुम्हाला कसं कलेक्शन करायचं टॅक्सचं, किंवा इन्कम टॅक्सचं रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्सचा फॉर्म कसा भरायचा, हे सगळं कशात मेन्शन केलं जातं? रूल्समध्ये मेन्शन. आणि रूल्स पण वेळोवेळी काय होतात? ॲमेंड होतात. वेगवेगळे फॉर्म्स म्हणजे बिझनेस इन्कम असेल तर कोणता फॉर्म, सॅलरी इन्कम असेल तर कोणता इन्कम टॅक्सचा फॉर्म, हे सगळे फॉर्म्स कोणते असावे, त्याचे नंबर्स काय आहेत, हे सगळे इन्कम टॅक्स रूल्समध्ये मेन्शन केलं जातं. वेगवेगळे सर्क्युलर्स आणि क्लॅरिफिकेशन्स हे गव्हर्नमेंटकडनं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, आपण मगाशी बघितलं ॲडमिनिस्ट्रेशन करणारे दोन लोक. डायरेक्ट टॅक्सचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं? CBDT. आणि इनडायरेक्ट टॅक्सचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं? CBIC, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट अँड कस्टम्स. तर वेगवेगळी सर्क्युलर्स, नोटिफिकेशन्स दिली जातात आणि त्याप्रमाणे काही चेंजेस असतील तर आपल्याला ती कळवली जातात. आणि ज्युडिशियल डिसिजन्स म्हणजे कुठे डिस्प्यूट झाला, मी म्हटलं ह्याला हे माझं इन्कम नाहीच आहे, ह्याला तुम्ही टॅक्स लावू नका, ही माझी कॅपिटल रिसीट आहे. आता आपण बघितलं रेव्हेन्यू रिसीट असेल तर त्याला आपण इन्कम म्हणतो, पण कॅपिटल रिसीट असेल, मी लोन घेतलं आहे किंवा कुणीतरी मला टेम्पररी हँड लोन दिलं आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणतं की हे इन्कम आहे तुमचं. आणि जेव्हा मी डिस्प्यूट होतो जेव्हा मी कोर्टात जातो आणि कोर्ट जो डिसिजन देतो त्याला आपण काय म्हणतो? ज्युडिशियल डिसिजन्स. आणि हे सर्व इज अ सोर्स ऑफ इन्कम टॅक्स लॉ. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला कळतं की कसं कसं आपल्याला इन्कम टॅक्स भरायचा आहे किंवा काय कायद्यात काय बदल झाले. आता इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जो ॲक्ट आहे तो वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये डिवाईड केलेला आहे किंवा चॅप्टर्स वेगवेगळ्या हेड्समध्ये डिवाईड केलेला आहे. त्याच्यातला सेक्शन 4 हा अत्यंत महत्त्वाचा, आपल्याला लक्षात ठेवायचे. सेक्शन पण आपल्याला माहिती पाहिजेत. अगदी थोडे सेक्शन्स मी सांगणार आहे. सेक्शन 4 इज बेसिक प्रिन्सिपल्स फॉर चार्जिंग इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स कसा चार्ज करायचा, चार्ज लिहून घेऊ नका, सगळं मी तुम्हाला देणार आहे. इन्कम टॅक्स फक्त लक्ष द्या, काही पण आडलं नंतर तर तुम्हाला समजणार नाही. सेक्शन 4 हा कसं टॅक्स लावणे हा एक ॲक्च्युअल सेक्शन आहे, म्हणून हा महत्त्वाचा सेक्शन आहे. याच्यातल्या काही काही टर्म्स आपण बघू. इन्कम ऑफ द प्रिव्हियस इयर ऑफ अ पर्सन इज चार्ज टू टॅक्स इन द इमिजिएटली फॉलोइंग असेसमेंट इयर. आता याच्यात दोन टर्म्स आल्या, प्रिव्हियस इयर अँड असेसमेंट इयर. सोपं आहे अगदी. प्रिव्हियस इयर म्हणजे आत्ता आपण मार्च 2022 मध्ये आहोत. 1 एप्रिल 2021
ते 31 मार्च 2022 हे आपलं आर्थिक वर्ष आहे. आपल्याकडे भारतात एप्रिल टू मार्च हे आर्थिक वर्ष असतं. बऱ्याच युरोपियन कंट्रीमध्ये जानेवारी टू डिसेंबर हे आर्थिक वर्ष असतं. तर आपल्याकडे एप्रिल टू मार्च ह्या 12 महिन्याचं इन्कम ह्याला टॅक्स कधी लावला जातो? पुढच्या वर्षात लावला जातो. 31 मार्चला आपल्याला कळतं आपलं वर्षभराचं इन्कम किती आणि त्याला एक मुदत दिली जाते 31 जुलै किंवा 30 सप्टेंबर. जर बिझनेस असेल तर जास्त 2 महिने असतात. जर सॅलरी इन्कम किंवा अदर इन्कम असेल तर त्याला कॉम्प्यूट करण्यासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी खूप वेळ लागत नाही, म्हणून त्याला 2 महिने कमी दिलेले आहेत. तर त्या पिरियडमध्ये आपल्याला हा एप्रिल टू मार्च 22पर्यंतचं जे इन्कम आहे त्याचा टॅक्स आपल्याला पुढच्या वर्षात भरायला लागतो. एक्सक्यूज मी प्लीज, मला असं वाटतं की तुम्ही हे एवढं व्यवस्थित ऐकायचं आणि हे तुम्हाला ह्याच्यानंतर तुम्हाला काहीच क्वेरी राहिलं नाही पाहिजे. मी अजून सोपं करून सांगू शकतो आणि अजून तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ शकतो. फक्त इकडे लक्ष द्या. 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंतचं इन्कम तुमचं पुढच्या वर्षात टॅक्स होणार आहे. तर ज्या वर्षाचं इन्कम असतं त्याला आपण आर्थिक वर्ष किंवा प्रिव्हियस इयर असं म्हणतो आणि ज्या वर्षात ते टॅक्स केलं जातं त्याला आपण ॲसेसमेंट इयर म्हणतो. ॲसेसमेंट म्हणजे तो टॅक्स करेक्ट आहे का नाही हे गव्हर्नमेंट बघतं, म्हणजेच ॲसेसमेंट करतं, तर त्याला ॲसेसमेंट इयर म्हटलं जातं. आत्ता फायनान्शियल इयर कोणता आहे? एप्रिल 21 ते मार्च 22 आणि ह्याचं ॲसेसमेंट इयर कोणतं असणार आहे? एप्रिल 22 ते मार्च 23. ह्या पिरियडमध्ये मार्च 23 का? तर मार्च 23पर्यंत तुम्हाला हे रिटर्न इन्कम टॅक्सचं रिटर्न भरायची मुदत मार्च 23पर्यंत असते आणि ड्यू डेट म्हणजे टाईममध्ये भरायचं असेल तर त्याला जुलै आणि सप्टेंबर ह्या डेट्स असतात. त्या डेट्स तुम्हाला कुठेतरी पुढच्या लेक्चरमध्ये सगळं शिकवलं जाईल. परंतु थोडक्यात प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर म्हणजे ज्या वर्षाचं इन्कम असतं त्याला प्रिव्हियस इयर म्हणतो आणि ज्या वर्षात ते टॅक्स होतं त्याला असेसमेंट इयर म्हणतो. लक्षात येते? रेट ऑफ टॅक्स इज ॲप्लिकेबल ॲज स्पेसिफाईड बाय ॲन्युअल फायनान्स ॲक्ट ऑफ दॅट इयर. आत्ता सांगितल्याप्रमाणे बजेटमध्ये किंवा इन्कम टॅक्स ॲक्टचे जे वेगवेगळे सोर्सेस आपण बघितलं कसं टॅक्स लावला जातो ते जे रेट्स असतात ते रेट्स वेगवेगळे ठरवले जातात. त्या रेट्समध्ये पण इंडिव्हिज्युअल म्हणजे आपल्याला काय रेट लागेल, पार्टनरशिप फर्म असेल तर काय इन्कम टॅक्सचा रेट आहे, कंपनी असेल तर काय रेट आहे, ट्रस्ट असेल तर काय, वेगवेगळ्या व्यक्ती ह्या सगळ्या व्यक्ती आहेत, पर्सन्स आहेत, ह्या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या व्यक्तींना कसा टॅक्स लावला जाईल ह्याचे रेट्स काय असतील हे रेट्स आपल्याला कायद्यात सांगितलेले आहेत. In respect of income chargeable to tax, tax shall be deducted at source or paid in advance wherever applicable. आता याच्यात परत 2 टर्म्स लक्षात घ्या. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजे TDS, ज्याला शॉर्टमध्ये आपण TDS म्हणतो. आपल्या लक्षात असेल की आपल्या आईवडिलांचा जेव्हा पगार येतो त्या पगारमधनं काही टॅक्स कापला जातो त्याला TDS म्हणतात. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, ॲट सोर्स म्हणजे जिथं ते पैसे दिले जातात तेव्हाच टॅक्स कापून घेतला जातो. इन्कम टॅक्स आपल्याला कधी भरायला लागतो? आपलं आर्थिक वर्ष फायनान्शियल. आता आपल्याला माहिती आहे प्रिव्हियस इयर म्हणजे काय, फायनान्शियल इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे फायनान्शियल इयर. त्या आर्थिक वर्षाचं उत्पन्न इन्कम जे आपल्याला होईल त्याचा टॅक्स आपल्याला स्वतःला कॉम्प्यूट करून भरायला लागतो. परंतु गव्हर्नमेंटला पैसे वेळेवर मिळावेत, गव्हर्नमेंटला टॅक्स वेळेवर मिळावा म्हणून गव्हर्नमेंट काय करतं, तुम्हाला सॅलरी देतानाच तुमचा टॅक्स कापून घेतं. देतानाच म्हणजे ॲट सोर्सच तो टॅक्स कापतो. त्याला म्हणतात TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. जर मला माझा क्लायंट जेव्हा फीज देतो तेव्हा तो फीज देतानाच माझं 10% टॅक्स कापूनच घेतो इन्कम टॅक्स. म्हणजे मला त्याने जर 1000 रुपये द्यायचे तर तो 900 रुपये देतो आणि 100 रुपये तो गव्हर्नमेंटला माझ्या पॅन नंबरवर तो भरतो. त्याला म्हणतात TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. आणि ॲडव्हान्स टॅक्स, जर मी वस्तू विकतोय तर माझा टॅक्स काय प्रत्येक कस्टमर कापत बसेल का? नाही. मला जो प्रॉफिट होईल, आता प्रॉफिट आपल्याला माहिती आहे बिझनेसमध्ये जे इन्कम होतं किंवा जो प्रॉफिट होईल मला तो मी कॉम्प्यूट करायला लागतो. किती मला इन्कम झालं होईल वर्षभरात ते मला एस्टिमेट करायला लागतं आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत वर्षातनं 4 क्वार्टरला 4 वेळा मला तो ॲडव्हान्स टॅक्स भरायला लागतो. म्हणजे माझं टॅक्स कधी भरायचं आहे मला? पुढच्या वर्षात. म्हणजे मार्च 22चा टॅक्स मला कधी भरायचा आहे? मार्च 23च्या अगोदर. म्हणजे ॲसेसमेंट माझी पुढच्या वर्षात होणार आहे. परंतु गव्हर्नमेंट तोपर्यंत पैसे घेण्यासाठी थांबणार आहे का आपल्याकडनं? नाही. तर तो म्हणतो तुम्ही तुमचा टॅक्स अगोदरच कॅल्क्युलेट करा, ॲडव्हान्समध्ये कॅल्क्युलेट करा आणि थोडा म्हणजे 4 क्वार्टरमध्ये त्यांनी त्याचे पर्सेंटेज दिलेले आहेत
की जून क्वार्टरला किती भरायचं, सप्टेंबर क्वार्टरला किती, डिसेंबरला किती आणि मार्चला किती. आता काल 15 मार्च झाला, तर काल आम्ही सगळ्या लोकांचे 15 मार्चच्या अगोदर, 15 मार्च ही तारीख दिलेली आहे, 15 मार्चच्या अगोदर पूर्ण वर्षाचं जे इन्कम लोकांचं झालं ते आम्ही कॅल्क्युलेट करतो प्रॅक्टिकली, आणि त्याच्यावर किती टॅक्स आला आणि त्याच्यातनं अगोदर भरलेला टॅक्स वजा करून राहिलेला ॲडव्हान्स टॅक्स आम्ही ॲडव्हान्समध्ये भरून घेतला. म्हणजे वर्ष संपलं नाही तरी आपल्याला टॅक्स भरायला लागतो, त्याला ॲडव्हान्स टॅक्स म्हणतात. लक्षात येतं. TDS हा पण एक प्रकारचा ॲडव्हान्स टॅक्स आहे, परंतु तो कोण भरतो, आपण भरतो का जाऊन? नाही. तो आपल्याला जो पैसे देणार आहे, आपल्याला ज्याच्याकडनं इन्कम होणार आहे, फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयर एम्प्लॉईला सॅलरी देतो किंवा क्लायंट आपल्याला फीज देतो, त्यावेळेस त्या व्यक्तीच आपल्याला पैसे तेवढे कमी देतात आणि तो टॅक्स TDS स्वरूपात भरतात. आणि जेव्हा तो TDS भरूनही, आता टॅक्सचा रेट मला जर जास्त इन्कम असेल 10 लाखापेक्षा जास्त, तर माझा टॅक्स रेट हा 30% आहे. परंतु मला क्लायंट जी फीज देतं तेव्हा 10% टॅक्स कापून घेतं, ते काही 30% कापून नाही घेत. म्हणजे मला मधला 20% भरणं प्राप्त आहे, तो मी ॲडव्हान्स टॅक्स स्वरूपात भरतो. लक्षात येतं आहे. इट इज व्हेरी सिम्पल. जर मी ह्या वर्षाचं इन्कम कॅल्क्युलेट करून त्याचा टॅक्स जर अगोदर भरत असेल तर त्याला ॲडव्हान्स टॅक्स म्हणतात, आणि मला जे पैसे मिळतात ज्यांच्याकडनं ते माझा टॅक्स कापत असतील तर त्याला TDS म्हणतात. मग तो TDS कापणारा माणूस ते पैसे गव्हर्नमेंटला भरतो, माझ्या पॅन नंबरवर ते पैसे जमा होतात. आत्ता सांगितल्याप्रमाणे की हे सगळं आता ऑनलाईन झालेलं आहे. पैसे भरणे पण ऑनलाईन, नेट बँकिंग थ्रू किंवा तुमच्या फोनवरून तुम्ही पैसे टॅक्स भरू शकता. आणि माझा पॅन नंबर टाकला की मला बरोबर ते माझ्या साईटवर जाऊन माझा पासवर्ड टाकला की मला तिथे एक फॉर्म लक्षात ठेवायचा, 26AS नंबरचा फॉर्म येतो. त्या 26AS नंबरच्या फॉर्ममध्ये मला कुणी माझा टॅक्स कापला आहे किंवा मी किती ॲडव्हान्स टॅक्स आत्तापर्यंत भरला ते सगळे डिटेल्स मला तिथे मिळतात. लक्षात येतं. ॲडव्हान्स टॅक्स आणि TDS आपण अगोदर बघितलं. प्रिव्हियस इयर, असेसमेंट इयर, त्याचे रेट्स म्हणजे काय, तर टॅक्स काय रेटने आपल्याला लावायचा तो TDS ॲडव्हान्स टॅक्स. आणि सेक्शन 4 इज अ चार्जिंग सेक्शन अँड इट इज द बॅकबोन ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. बॅकबोन का? कारण हाच सेक्शन कसा टॅक्स लावायचा, कसा चार्ज करायचा हे सांगताना इन्कम टॅक्स अथॉरिटीजला त्याची परवानगी देतो, म्हणून हा बॅकबोन आहे या इन्कम टॅक्स कायद्याचा. द टॅक्स लायबिलिटी अरायझेस बाय व्हर्च्यू ऑफ दिस सेक्शन अँड इट अरायझेस ॲट द क्लोज ऑफ अ प्रिव्हियस इयर. म्हणजे हा टॅक्स कसा चार्ज करायचा, त्याची पॉवर किंवा किती चार्ज करायचा आणि कोणत्या इन्कमला इन्कम म्हणायचं, हे सगळं चार्जिंग सेक्शनमध्ये ती पॉवर दिलेली आहे, म्हणून हा महत्त्वाचा सेक्शन आहे. चार्जिंग सेक्शन कोणता होता, नंबर काय सेक्शनचा? 4. आता सेक्शन 2 इंटू ब्रॅकेट 9. आता सेक्शन 2 आपल्याला माहिती आहे प्रत्येक कायद्यामध्ये डेफिनेशन दिल्या जातात, व्याख्या केली जाते. त्या सगळ्या व्याख्या किंवा ती डेफिनेशन इन्कम टॅक्स कायद्यामध्ये सेक्शन 2 मध्ये दिलेली आहे. असेसमेंट इयर म्हणजे काय हे कुठे सांगितलेले आहे? सेक्शन 2 इंटू ब्रॅकेट 9. इंटू ब्रॅकेट 9 म्हणजे त्याला म्हणतात सबसेक्शन. सेक्शन 2 सबसेक्शन 9. असेसमेंट इयर, आता हे पटकन बघू कारण आपल्याला माहिती आहे असेसमेंट इयर म्हणजे काय. असेसमेंट इयर सर वेळेवर आहे ना, बरोबर का स्लो होतं आहे खूप फास्ट? असेसमेंट इयर सर अजून 1 तास वाढवू शकत असेल आणि मुलांना चालत असेल तर आम्ही, कारण मला वाटतं तुम्हाला परत एकदा सांगतो की ऑफलाईन मुलांचं आणि सरांचं जे कॉन्व्हर्सेशन होतं ऑफलाईन, मला वाटतं 2 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर असं होतं आहे. मलाही आनंद मिळतो आहे शिकवण्याचा आणि तुम्हाला थोडीशी कोणाकोणाला झोप येते आहे, पण तू ठीक आहे, म्हणजे मध्ये मध्ये ऐकलं तरी चालेल, हरकत नाही. Assessment year section 29. Assessment year means the period of 12 months commencing on the first day of April every year. It is the year. आता हे मी वाचत नाही, फक्त याच्यातले हायलाईट सांगतो की 12 महिन्याचा वर्ष म्हणजे असेसमेंट इयर, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च, परत 22-23 ह्या वर्षाला असेसमेंट इयर म्हणायचं. 12 महिन्याचं वर्ष होईल आणि ह्याचं रिलेशन काय प्रिव्हियस इयर बरोबर? प्रिव्हियस इयर म्हणजे 21-22, असेसमेंट इयरला 22-23 म्हणतो, म्हणजे 21-22चं इन्कम 22-23 मध्ये टॅक्स होईल. आणि असेसमेंट इयरचा पर्पज काय की मागच्या वर्षाचं प्रिव्हियस इयरचं इन्कम असेसमेंट इयरमध्ये टॅक्स केलं जाईल.
जो टॅक्स भरतो, आता सेक्शन 2 इंटू ब्रॅकेट 7 लक्षात ठेवायचा, SSC जो टॅक्स भरतो, जी व्यक्तीला टॅक्स लागतो त्याला SSC म्हटलं जातं. A person by whom any tax or any other sum of money is payable under this act, that person is called as SSC. जर आपण ॲडव्हान्स टॅक्स किंवा TDS कापला गेला नाही आणि आपल्याला टॅक्स आपण ॲडव्हान्स टॅक्समध्ये त्या टप्प्यांमध्ये भरला नाही, तर आपल्याला, आपण जर उशिरा टॅक्स भरत असेल तर आपल्याला व्याजही भरायला लागतं. आणि जर आपण टॅक्स चुकवला किंवा काही आपण टॅक्स भरताना चूक केली तर आपल्याला पेनॉल्टी पण लागली जाते, फाईन पण आपल्याला लागला जातो. तर आपल्याला SSCला, म्हणजे जो टॅक्स भरणार आहे त्याला टॅक्स पण भरायला लागतो, इंटरेस्ट पण भरायला लागतं आणि कधी कधी त्याला पेनॉल्टी पण भरायला लागते. फक्त टर्म्स लक्षात ठेवा. पर्सन, आता टॅक्स SSC कोण, म्हणजे कुणाला पर्सन म्हटलं जातं इन्कम टॅक्समध्ये, त्याची डेफिनेशन दिलेली आहे 2 इंटू ब्रॅकेट 31 सेक्शन 2 सबसेक्शन 31. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. द टर्म पर्सन इन्क्लूड द फॉलोइंग. कुणाकुणाला टॅक्स लागतो, कुणाला पर्सन म्हणायचं, इंडिव्हिज्युअल म्हणजे आपण सगळे. इंडिव्हिज्युअल व्यक्तीला, त्या माणसाला त्याच्या स्लॅबच्या वर जर इन्कम झालं तर त्याला टॅक्स लागणार आहे. इंडिव्हिज्युअल, मग तो मेल फिमेल असेल किंवा मायनॉर व्यक्ती पण असेल 18 वर्षाच्या कमी, आणि जर त्याला इन्कम झालं तर त्याला इन्कम होऊ शकतं का? मायनॉर माणसाला, व्यक्तीला, स्टुडंट्सला, समजा एखादा 5 वर्षाचा किंवा आपण बघतो ते लिटिल चॅम्प वगैरे, ती जे लहान मुलं आहेत ते परफॉर्म करतात आणि त्याचे त्यांना भरपूर पैसे, अवॉर्ड्स, प्राइजेस मिळतात, तेही त्यांचं इन्कम होतं, त्याच्यावर त्यांना टॅक्स भरायला लागतो. तर त्या मायनॉर व्यक्तीला पण इंडिव्हिज्युअल म्हटलं जातं. अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली, मी आता सांगितल्याप्रमाणे ती फॅमिली, त्यांना जर ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी मिळाली असेल आणि त्याचं इन्कम येत असेल तर ते इन्कम त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं नसून त्या फॅमिलीचं असतं, त्याला हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणतात. अ कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी, टाटा किंवा रिलायन्स वगैरे. अ फर्म, जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये भागीदारी संस्था जेव्हा निर्माण करतात आणि त्या संस्थेला जे इन्कम होतं ते त्याच्यावर टॅक्स त्यांना भरायला लागतो, त्या फर्मला पण पर्सन म्हणतात. An association of person, AOP, or a body of individuals, BOI, whether incorporated or not. Incorporated म्हणजे कायद्याने अस्तित्वात आलेली असेल किंवा कायद्याने अस्तित्वात आलेली नसेल तरी त्यांना पर्सन म्हटलं जातं. आता असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजे काय? आता आपण एवढे व्यक्ती आहोत, आपण जर सगळ्यांनी एकत्रित येऊन एखादा धंदा, बिझनेस करायचं ठरवलं तर आपल्याला AOP, आपण पार्टनरशिप नाही केली, आपण कंपनी फॉर्म नाही केली आणि फक्त आपण एकत्र आलो आणि एक पॅन कार्ड नंबर आपल्याला घेतला, एक बँक अकाउंट काढला तर आपल्याला बिझनेस करता येतो, तर त्याला असोसिएशन ऑफ पर्सन म्हणतात. आणि असोसिएशन ऑफ पर्सनमध्ये मी असेल आणि एखादी कंपनी असेल किंवा 2 कंपन्या आहेत प्रायव्हेट लिमिटेड, त्यांनी एकत्र येऊन एखादा बिझनेस करायचं ठरवलं तर त्याला AOP म्हणतात, असोसिएशन ऑफ पर्सन्स. किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे याच्यात कंपनी किंवा फर्म नसते, फक्त 2 इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा बिझनेस करतात त्याला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणतात. AOP आणि BOI मध्ये जास्त फरक नाही, फक्त AOP मध्ये कंपनी पण मेंबर असू शकते, पण BOI मध्ये कंपनी किंवा फर्म मेंबर असू शकत नाही, तिथे फक्त इंडिव्हिज्युअलच असतात. तर हे पण पर्सन, इन्कम टॅक्स कायद्यामध्ये ह्यांना पण व्यक्ती म्हटलं जातं. अ लोकल अथॉरिटी म्हणजे आपल्याला सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपली पुणे कॉर्पोरेशन, PMC इज अ लोकल अथॉरिटी. आणि एव्हरी आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन नॉट फॉलिंग विदिन एनी ऑफ द प्रिसिडिंग कॅटेगरीज, म्हणजे ह्या वरच्या कॅटेगरीमध्ये न येणारी पण एखादी आर्टिफिशियल तयार केलेली एखादी संस्था असेल, पुणे युनिव्हर्सिटी इज अन आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, कायद्याने एकत्रित आलेली ती एक संस्था आहे, ती किंवा LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इज अ आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन. लक्षात येतं डेफिनेशन कशाखाली दिलेली आहे? 2 इंटू ब्रॅकेट 31. काही एक्झाम्पल्स दिलेत.
तुमचं लक्ष आहेच मला माहिती आहे, तरी मी म्हटलं लेट्स चेक युअर अटेन्शन. तुमचं लक्ष आहे की नाही बघूया, तिकडं बघू नका. एखादं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हा पर्सन आहे आपल्याला माहिती आहे, तर तो कोणत्या कॅटेगरीमध्ये जाईल? लोकल अथॉरिटी. कॉर्पोरेशन बँक जी किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया इज व्हॉट? इज अ लिमिटेड कंपनी. त्यांना टॅक्स लागतो का? हो. जे बँकेला इन्कम होतं त्याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स लावतं, हे आपल्याला माहिती आहे. अमिताभ बच्चन ते पण टॅक्स भरतात, इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये येतील. त्यांची एक कंपनी आहे ABC लिमिटेड, ती पण एक कंपनी आहे, ती पण पर्सन आहे. म्हणजे अमिताभ बच्चन वेगळे आणि त्यांची कंपनी वेगळी, दोघांचे पॅन कार्ड नंबर वेगळे, दोघांना टॅक्स वेगवेगळा लावला जाईल, ते कंपनी कॅटेगरीमध्ये येतील. अ जॉईंट फॅमिली, राम, मिसेस राम, त्यांची मुलं, हे सगळे मिळून ह्यांना काय म्हटलं जाईल? हिंदू अनडिवायडेड फॅमिली. कलकत्ता युनिव्हर्सिटी किंवा पुणे युनिव्हर्सिटी ही काय आत्ता सांगितल्याप्रमाणे आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन. आणि एखाद्याचा बिझनेस आहे, माझा प्रोफेशन आहे, माझी CA ची फर्म आहे, परंतु ती कुणाची आहे? ती एका व्यक्तीची आहे, माझी आहे. म्हणजे मी प्रोप्रायटर आहे, म्हणजे मी कशात जाईल? परत इंडिव्हिज्युअलमध्ये जाईल. एखादा ट्रस्ट असेल, काही चॅरिटी करतोय तर तो कशात जाईल? AOP, असोसिएशन ऑफ पर्सन. थोडे व्यक्ती एकत्र येतात आणि एक ट्रस्ट तयार करतात. एखादी हाऊसिंग सोसायटी असेल, आपण बघतो हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्याला पण असोसिएशन ऑफ पर्सन म्हणतात, कारण सगळे मेंबर्स एकत्र येऊन ती सोसायटी चालवतात. हेड्स ऑफ इन्कम फक्त हेड्स बघणार आहे, ह्याचं डिटेलिंग नंतर होणार आहे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. हेड्स ऑफ इन्कम त्याची डेफिनेशन ते दिलेलं आहे सेक्शन 14 मध्ये. वेगवेगळे हेड्स म्हणजे आपण जे आत्ता इन्कम म्हणजे काय ते बघितलं, ते इन्कम असेच एकाखाली एक 10 इन्कम लिहून त्याला टॅक्स नाही लावला जात. कोणत्या हेडमध्ये कोणतं इन्कम बसेल हे कायद्याने बघायला लागतं. का? तर प्रत्येक हेडला वेगवेगळे डिडक्शन्स, वेगवेगळे एक्झम्पशन्स आहेत. म्हणजे सॅलरी असेल तर सॅलरी मी लिहिलं, त्याच्यात बिझनेसचं इन्कम ॲड केलं, त्याच्यात अदर सोर्सेसचं इन्कम ॲड केलं, त्याच्यात घर विकलं त्याचं उत्पन्न ॲड केलं आणि टॅक्स लावला. असं नाही, असंच होतं, परंतु मला ठरवायला लागतं की हे कोणत्या हेडखाली टॅक्स होईल. जर सॅलरी असेल तर त्याला त्यांनी हेड दिला आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. आता मला पेन्शन मिळाली रिटायरमेंट झाल्यानंतर, तर ती पण इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये होते. मग अशी आपण एक टर्म बघितली परक्विजिट, मला कार दिली कंपनीने, तर त्याची जी व्हॅल्यू केली जाते तर त्याला पण सॅलरी म्हटलं, कारण ती सॅलरीच्या, मी तिथे काम करतो म्हणून मला कार त्यांनी प्रोव्हाइड केली, म्हणजे ते सॅलरी इन्कम झालं इनडायरेक्टली. म्हणून पहिला हेड आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. दुसरा हेड आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. माझ्याकडे घर आहे, माझ्याकडं लँड आहे किंवा माझ्याकडे शॉप आहे, मी त्याचं भाड्याने दिलं, मला रेंट मिळेल, त्या रेंटला कशाखाली टॅक्स करणार? इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. माझा जर बिझनेस असेल किंवा माझं प्रोफेशन असेल, त्याच्यात जे इन्कम प्रॉफिट निर्माण होईल ते मला प्रॉफिट्स अँड गेन्स या हेडखाली टॅक्स होईल. कॅपिटल गेन्स, घर विकलं, जमीन विकली, त्याचं जे इन्कम होईल ते कॅपिटल गेन्समध्ये येईल. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, बँक इंटरेस्ट, लॉटरी इन्कम, अवॉर्ड्स, हे सगळे जे मिळालं ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये जाईल. म्हणजे टोटल हेड किती आहेत? 5. पहिला हेड काय? सॅलरी. दुसरा हाऊस प्रॉपर्टी. तिसरं काय? बिझनेस किंवा प्रोफेशनचं इन्कम. चौथं काय? कॅपिटल गेन्स. 5वं काय? हे वरच्या 4 हेडमध्ये जे नाही बसणार ते नॅचरली रेसिड्युअल सेक्शन त्याला म्हणतात. रेसिड्युअल म्हणजे जे काही राहिलं आहे, जे काही रेसिड्यू आहे ते तुम्हाला 5व्या हेडमध्ये टॅक्स होईल. म्हणजे इन्कम तुमचं ह्या 5 हेडमध्ये तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. त्याच्यात प्रत्येक हेडमध्ये वेगवेगळे डिडक्शन्स असतील. फॉर एक्झाम्पल सॅलरी आहे, त्याला स्टँडर्ड तुम्हाला 50,000 रुपयाचं डिडक्शन देतात. कशासाठी? तर तुम्हाला घर ते ऑफिस एक 4-4.25 हजार रुपये दर महिन्याला खर्च होतो पेट्रोलचा, म्हणून तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन देऊन टाकतात 50,000 रुपये. म्हणजे जर माझी 6 लाख रुपये सॅलरी असेल वर्षाची, तर 50,000 रुपये त्याच्यातनं वजा केले जातात, त्याला म्हणतात डिडक्शन. आणि 5.5 लाखाला टॅक्स लावला जातो. लक्ष येतं आहे? पण हे मी जर सॅलरीमध्ये दाखवलं तरच मला ते 50,000 डिडक्शन मिळेल. जर मला बिझनेस इन्कम असेल तर ते स्टँडर्ड डिडक्शन मला मिळणार नाही. म्हणजे माझं इन्कम अगोदर मला प्रॉपर हेडमध्ये घ्यायला लागतं. हेड्स लक्षात येत आहेत? आणि खाली मी ते सांगितलं की हे टॅक्स कॉम्प्यूट करण्यासाठी अगोदर तुम्हाला इन्कम कॉम्प्यूट करायला लागतं आणि हे इन्कम 5 हेडमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं.
त्याची टोटल घेतली जाते. त्याच्यात काही म्हणजे जसं सांगितलं स्टँडर्ड डिडक्शन किंवा रेंट, जे रेंट मिळतं तर आता आपल्याला ही प्रॉपर्टी काय करायला लागते, मेंटेन करायला लागते. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला स्ट्रेट वे स्टँडर्ड डिडक्शन 30% देतं. म्हणजे मला जर 5 लाख रुपयाचं रेंट मिळालं वर्षभरात तर 30% म्हणजे 1.5 लाख रुपये वजा होतील आणि टॅक्स कितीवर लागेल, 3.5 लाखावर लागेल. लक्षात येते स्टँडर्ड डिडक्शन. त्या हेडमध्ये वेगवेगळे डिडक्शन्स दिलेले आहेत. अजून एक टर्म बघूयात, ग्रॉस टोटल इन्कम. आता हे 5 हेड एकदा डिसाईड झाले, याच्यात आपलं इन्कम वेगवेगळ्या हेडमध्ये आपण टाकलं तर त्याची टोटल घेऊन जे इन्कम तयार होतं, जी टोटल तयार होते त्याला सिम्पली ग्रॉस टोटल इन्कम म्हणतात. ग्रॉस का म्हटलं जातं, कारण त्याच्यातनं काही डिडक्शन्स मिळतात आणि नंतर मग नेट किंवा टॅक्सेबल इन्कम तयार होतं. अगोदर 5 हेड त्याची टोटल, त्याला आपण म्हणणार ग्रॉस टोटल इन्कम. त्या ग्रॉस टोटल इन्कममधनं काही डिडक्शन मिळणार, ती वजा करायची आहेत अजून. ती वजा करून जे खाली राहील त्याला नेट किंवा टॅक्सेबल इन्कम आपण म्हणणार आहोत. तर ग्रॉस टोटल इन्कम इज द ॲग्रिगेट म्हणजे टोटल, ॲग्रिगेट म्हणजे टोटल ऑफ इन्कम अंडर ऑल द 5 हेड्स ऑफ इन्कम आफ्टर ॲडजस्टिंग द सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड लॉसेस. सेट ऑफ आणि कॅरी फॉरवर्डला मी आता येत नाही कारण त्याला ते तुम्हाला कोणत्या तरी लेक्चरमध्ये आहे. आणि डिडक्शन्स अंडर चॅप्टर 6A इज प्रोव्हाइडेड फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम टू अराईव्ह ॲट टोटल इन्कम ऑर टॅक्सेबल इन्कम. म्हणजे ग्रॉस टोटल इन्कममधनं तुम्हाला चॅप्टर 6A किंवा त्याचे मेन सेक्शन तुम्हाला पुढे लक्षात येईल पुढच्या लेक्चरमध्ये. ATC हा एक सेक्शन आहे, त्याच्यात तुम्ही LICमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, PPFमध्ये इन्व्हेस्टमेंट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे टाकलेत, तर हे सगळे तुम्हाला इन्कममधनं वजा मिळतात. परत त्याला पण वेगवेगळे लिमिट्स आहेत. PPFमध्ये तुम्ही 2 लाख रुपये टाकले वर्षभरात तरी तुम्हाला 1.5 लाखाचं डिडक्शन मिळतं. म्हणजे माझं 5 हेडमधलं इन्कम म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम जर माझं 10 लाख रुपये आलं, 5 हेड मिळून मला जर 10 लाख रुपये इन्कम झालं तर त्या 10 लाखाला आपण काय म्हणणार, ग्रॉस टोटल इन्कम. त्या ग्रॉस टोटल इन्कममधनं आपलं 1.5 लाख रुपयाचं PPFचे पैसे वजा होणार, राहिले किती खाली 8.5 लाख रुपये, त्याला आपण म्हणणार टोटल इन्कम किंवा टॅक्सेबल इन्कम आणि त्याच्यावर आपण टॅक्स कॅल्क्युलेट करणार. हे मी कॉम्प्युटेशन कसं करायचं, कॉम्प्युटेशन म्हणजे कसं कॅल्क्युलेट करायचं टोटल इन्कम ते दिलेलं आहे. सिम्पली 1-2 मिनटं पहा. पहिला हेड सॅलरी, दुसरा हाऊस प्रॉपर्टी, तिसरा प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, या सगळ्यांची टोटल आणि ग्रॉस टोटल इन्कम. डिडक्शन्स वेगवेगळे सेक्शन दिलेत, ATC, ATD, ATE, हे सगळे डिडक्शनची टोटल ती त्याच्यातनं वजा झाल्यानंतर खाली जे राहील त्याला टोटल इन्कम म्हणायचं. सिम्पल आहे की नाही? इथपर्यंत काही अडलंय, काही विचारायचं आहे? थोडंसं मी आता फास्ट जातोय पुढे. आपल्याला बेसिक कळालेलं आहे. हे पुढचं काय सगळं मेकॅनिकली तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, टोटल मारायची, टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. हे टॅक्स रेट्स आहेत. 2.5 लाखापर्यंत तुम्हाला, आता हे मी त्याच्या नंतरचा पेज घेतो अगोदर, हे आपण अगोदर बघूयात कारण अगोदरच्या पानावर दिलेलं आहे जो सिनियर सिटीजन्स म्हणजे 60 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे त्यांचे रेट्स दिलेले आहेत आणि सुपर सिनियर सिटीजन्स अगोदर दिले सुपर सिनियर सिटीजन आणि नंतर सिनियर सिटीजन. सुपर सिनियर म्हणजे ज्यांचं वय 80च्या वर आहे त्यांना बघा 5 लाखापर्यंत टॅक्स माफ आहे, अप टू 5 लॅक्स टॅक्स रेट ऑफ टॅक्स काय नील, म्हणजे त्यांना जास्त सवलत दिलेली आहे. आणि त्याच्या खालच्या टेबलमध्ये बघा 3 लाखापर्यंत सवलत आहे जे सिनियर सिटीजन्स आहेत, 60 वर्षाच्या वर वय असेल तर, आणि ज्यांचं 60च्या खाली आहे त्यांना 2.5 लाखापर्यंत इन्कम असेल. हे काय स्लॅब कसली आहे ही, 2.5 लाख, 5 लाख, 10 लाख, हे काय इन्कम जे 5 हेडमध्ये जे इन्कम होतं म्हणजे 2.5 लाखापर्यंत त्यांना टॅक्स नाही लागत. आणि 2.5 लाख ते 5 लाख इन्कम असेल तर टॅक्स किती लागेल, 5% लागेल. 5 लाख ते 10 लाखापर्यंत इन्कम असेल तर टॅक्स 20% लागेल. आणि 10 लाखाच्या वर जर इन्कम असेल तर टॅक्स 30% लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी कमी वेळ आहे तरी सांगतो की समजा आपलं इन्कम 7 लाख रुपये, कोणतं इन्कम, ह्या 5 हेडमध्ये आपल्याला समजा 10 लाख रुपये मिळाले
आणि हे जे डिडक्शन्स आहेत ती सगळी वजा केली 3 लाख रुपयाची समजा, तर जे टोटल इन्कम आहे ते आपलं 7 लाख आहे. ह्या 7 लाखाला आपल्याला टॅक्स लागला जाईल. तो कसा लागला जाईल? या टेबलप्रमाणे. 7 लाखाला किती टॅक्स येईल 1 मिनिटात बघा बरं. 20% लागेल का स्ट्रेट वे? म्हणजे 7 लाखावर 20% 1,40,000 टॅक्स येईल का? काहीतरी वेगळी मेथड आहे कॅल्क्युलेट करण्याची. सात लाखामधनं अगोदर 5 लाख कमी होतील का? तर 5 लाखाच्या नंतर दुसरी स्लॅब आहे. स्लॅब म्हणजे काय? 2.5 लाखापर्यंत 0 टॅक्स, 2.5 लाख ते 5 लाख 5% टॅक्स, 5 लाख ते 7 लाख 20%. म्हणजेच 5 लाखातनं पहिले 2.5 लाख माफ, राहिलेल्या 2.5 लाखावर किती लागेल टॅक्स? 5%. 2.5 लाखावर 5% किती येतो? 12,500. नंतर 7 लाख रुपये इन्कम आहे. 7 लाखातनं पहिल्या 5 लाखावरचा टॅक्स काढला आपण, तो किती आला? 12,500. 7 लाखातनं 5 लाख गेले, राहिले किती? 2 लाख. त्याचा रेट काय आहे? 20%. 2 लाखावर 20% म्हणजे किती येईल? 40,000 रुपये. 40 हे आणि पहिले 12,500 म्हणजे 52,500 रुपये टॅक्स लागेल. किती इन्कमला? 7 लाख. आता सिंपल, 10 लाख रुपये इन्कम असेल तर क्विक सांगा टॅक्स किती येईल 10 लाखाला? तिथेच उत्तर दिलंय मी तुम्हाला. 10 लाखाच्या पुढे किती टॅक्स लागेल ते म्हणतात? 1,12,500 प्लस त्याच्यावरच्या इन्कमला किती लागेल? 30%. म्हणजे 10 लाखापर्यंत टॅक्स किती येतोय? 1,12,500. कसा काढला तो? 10 लाखातनं 5 लाख वजा केले, त्याच्यावर किती टॅक्स लागला? 20%. समजतंय ना? नाही समजत आहे? 10 लाख रुपये इन्कम आहे. 10 लाख रुपये म्हणजे आपण ते तिसऱ्या स्लॅबमध्ये आलो. 5 लाख ते 10 लाख टॅक्सचा रेट आहे 20%. म्हणजे 5 लाखावर लागेल 20% म्हणजे 1 लाख रुपये, बरोबर. आणि मगाशी आपण बघितलं पहिले 2.5 लाख माफ आहेत. 2.5 लाख ते 5 लाख 2.5 लाखावर येईल 65% म्हणजे ते 12,500 आणि पुढचे 1 लाख. टोटल टॅक्स येईल 1,12,000. लक्षात येते? कॅल्क्युलेटर नाही वापरायला लागत. 15 लाख रुपये इन्कम असेल तर लास्ट एक्झाम्पल घेऊ. 15 लाख रुपये इन्कम असेल तर किती टॅक्स येईल? आता आपल्याला 5 लाखापर्यंत किती लागतं माहिती आहे? 12,500. 10 लाखापर्यंत किती लागतंय? 1,12,500. आता तुम्हाला पुढच्या 10 लाखाच्या पुढे किती गेलात तुम्ही? 5 लाख. 5 लाखाचं रेट काय? 30%. 5 लाखावर 30% म्हणजे किती? 1.5 लाख. 1.5 लाख प्लस पहिले 1,12,500 म्हणजे 2,62,500. संपलं. मग 10 लाखाच्या पुढे किती पण जा तुम्ही, तुम्हाला रेट काय? 30%. 1 कोटी रुपये इन्कम असेल, 1 कोटीतनं 10 लाख गेले, राहिले 90 लाख. 90 लाखावर किती लागेल? 30% म्हणजे 27 लाख. आणि 27 लाखात 10 लाखावर पर्यंत किती आले? 1,12,500. 27 प्लस 1 12 28,12,500. एवढं सिंपल आहे. फक्त याच्यात 50 लाखाच्या वर जर इन्कम असेल तर अजून थोडासा जास्त टॅक्स सरचार्ज पण लावलेला आहे. कारण मगाशी आपण बघितलं दिस इज प्रोग्रेसिव्ह इन नेचर. जर रिच माणूस असेल तर त्याला 30% पेक्षा पण थोडासा जास्त लावायला पाहिजे. 1 कोटीच्या वर इन्कम असेल तर तुमचा सरचार्ज पण रेट जास्त आहे. 2 कोटीच्या वर असेल तर अजून सरचार्ज आहे. त्याचे रेट पुढे दिलेले आहेत कुठेतरी किंवा बुक्समध्ये दिलेले आहेत. तर त्याप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेशन इज जस्ट अ मेकॅनिकल. तुम्हाला त्याच्यात काही जास्त विचार करायचा नाहीये. AY 22-23 लिहिले. AY म्हणजे काय? असेसमेंट इयर 22-23 म्हणजे आत्ता फायनान्शियल इयर जे 21-22 चालू आहे त्याचा टॅक्स रेट हा इथे दिलेला आहे की 2.5. हां, आता हे रेट जे दिलेले होते ना अगोदरच्या पानावर, हे 2.5 लाख 5 लाख आणि 10 लाख या 3च स्लॅब किंवा 4च स्लॅब दिलेले आहेत. त्याला ओल्ड सिस्टीम म्हटली जाते. आणि मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये अजून एक ऑप्शन गव्हर्नमेंटने आपल्याला दिला. एक तर ह्या प्रकारे टॅक्स करा. ह्या प्रकारे टॅक्स करायचा असेल तर तुम्हाला ही जी डिडक्शन्स खाली म्हटली आहेत ना ती सगळी डिडक्शन मिळतील. ही डिडक्शन जर घ्यायची असेल तर तुमचे टॅक्स रेट हे आहेत. ओके. पण जर ही डिडक्शन्स घ्यायची नसतील
तर तुमचे टॅक्स रेट हे आहेत. फॉर एक्झाम्पल, मी PPFमध्ये पैसे 1.5 लाख रुपये टाकले, पण मला डिडक्शन नाही घ्यायचं. माझं 10 लाख रुपये इन्कम आहे. 10 लाखातनं 1.5 लाख वजा करून मला टॅक्स कितीला लागतो? 8.5 लाखाला. परंतु मला त्या 1.5 लाखाचं डिडक्शन नको असेल, मला स्ट्रेट वे टॅक्स काढायचा असेल, तर मला ही सिस्टीम हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. या सिस्टीममध्ये बघा टॅक्स कमी येतो थोडासा. कशामुळे? तर 2.5 ते 5 लाख हा 5% आहे. त्याच्यात पण 2.5 ते 5 लाख 5% होता. 5 लाख ते 7.5 लाख हा 10% आहे. 7.5 ते 10 लाख हा 15%. इथं 10 लाखापर्यंत किती होता? 20% होता बघा. म्हणजे तिथं 5% तुमचा वाचतोय. पण तुम्ही काय सोडताय? डिडक्शन सोडताय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक केस टू केस बघायला लागतं. याचा टॅक्स किती येतो, ह्याचा टॅक्स किती येतो, आपल्याला कोणता बेनिफिशियल आहे, यू कॅन ऑप्ट फॉर. पण त्याला पण काही कंडिशन्स आहेत. प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा, स्टार मार्क असतो, कंडिशन्स अप्लाय. म्हणजे एवढं डायरेक्टली तुम्हाला एवढंच सोपं करून दिलेलं नाही. त्याच्यातून काहीतरी डिडक्शन्स, काहीतरी त्याच्यात रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. आणि इथे 10 लाखाच्या वर किती लागतो? स्टेटवे 30% लागतो. परंतु इथे 10 लाख ते 12.5 लाख 20% अजून आपण 20%मध्येच आहोत. 12.5 ते 15 लाख 25% आहोत. आणि इथे 30% कधी चालू होतंय? 15 लाखाच्या. आता फक्त लक्षात ठेवा, दोन्हीचं जर तुम्ही एखादं एक्झाम्पल घ्यायचं, 10 लाखाला किती टॅक्स येतो ह्या स्कीममध्ये? 1.5 लाख PPF आहे, तो वजा करायचा. 8.5 लाखाला टॅक्स येईल ओल्ड सिस्टीममध्ये. न्यू सिस्टीममध्ये टॅक्स येईल 10 लाखाला, आणि तो ह्या रेटप्रमाणे येईल. पुढे जाऊ. परत 5 लाखापर्यंत जो आपण टॅक्स बघितला, 12,500 रुपये जो आला 5 लाखापर्यंत, तो पण आपल्याला भरायला लागत नाही. एक गव्हर्नमेंटने एक्झम्पशन, एक रिबेट दिलेला आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत खरं तर तसं बघायला गेलं तर आपल्याला टॅक्स लागत नाही. पण 5 लाखाच्या आत इन्कम असेल तर, 5 लाखाच्या वर 1 रुपया किंवा 100 रुपये जरी इन्कम गेलं तर हा जो रिबेट जो म्हणतोय तो रिबेट आपल्याला मिळत नाही. आता 12,500 रुपये 5 लाखावर टॅक्स लागतो. म्हणजे जर माझं इन्कम 5 लाख असेल तर मला टॅक्स येईल 12,500, पण मला रिबेट मिळेल आणि मी भरायचे किती? 0. पण माझं इन्कम जर 5 लाख 1 रुपयावर असेल तर मला हे 12,500 रुपयाचं रिबेट मिळणार नाही. माझं इन्कम जर 6 लाख असेल तर मला 12,500 पण भरायचे आणि वरच्या 1 लाखावर 20% पण भरायचे. पण माझं इन्कम 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर जो काही 12,500 किंवा जो काही टॅक्स येईल तो मला रिबेट म्हणून मिळेल. आत्ता सांगितल्याप्रमाणे सरचार्ज 50 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांना टॅक्स रेट 30% आहे. पण 50 लाखाच्या वर जर इन्कम गेलं तर त्याला ॲडिशनल टॅक्स, सरचार्ज म्हणजे काय? टॅक्सवर टॅक्स. आपला टॅक्स किती आहे? 30%. परंतु त्याला सरचार्ज 10%. टॅक्स 30% कॅल्क्युलेट करायचा, पण वर सरचार्ज परत भरायचा आहे. 50 लाखापर्यंत तो 50 लाखाच्या वर 10% सरचार्ज आहे. आणि 1 कोटीपर्यंत 1 कोटीच्या वर 15% सरचार्ज आहे. 2 कोटीच्या वर 25% सरचार्ज आहे. आणि 5 कोटीच्या वर 37% सरचार्ज आहे. म्हणजे खूप रेट, टॅक्सचा रेट आहे. सरचार्ज म्हणजे काय? टॅक्सवर टॅक्स. म्हणजे जर मी 30%च्या स्लॅबमध्ये आहे तर मी 50 लाखाच्या वर इन्कम असेल तर 30% तर भरायचेच आहेत. परत 10% ऑफ टॅक्स म्हणजे 10% ऑफ 30% म्हणजे 3%. म्हणजे त्या केसमध्ये माझा टॅक्स रेट 30% प्लस सरचार्ज 3% म्हणजे 33% टॅक्स होतो. म्हणजे मी जर 100 रुपये मिळवले तर मला 33 रुपये गव्हर्नमेंटला द्यायचे. म्हणजे पार्टनर आपण म्हणतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपलं न लिहिलेला पार्टनर आहे. जर मला 1 कोटी रुपये इन्कम झालं तर मला 90 लाखावर 30% आणि आत्ता जो आपण काढला 28 लाख 30 लाख टॅक्स जो येईल त्याच्यावर परत मला 10% सरचार्ज द्यायचा आहे. आणि जर 1 कोटीच्या वर गेलं तर 15% सरचार्ज. म्हणजे ती अमाऊंट भरपूर मोठी होते नंतर. बरं, एवढंच करून गव्हर्नमेंट थांबत नाही. हा जो टॅक्स आला किंवा सरचार्ज आला, परत ह्याची टोटल घेऊन त्याच्यावर परत हायर एज्युकेशन आणि एज्युकेशन सेस, हेल्थ अँड एज्युकेशन सेस लावतात आणि त्याचा रेट आहे 4%. तो सर्वांना सेम आहे. म्हणजे आपला जर टॅक्स 100 रुपये आला प्लस सरचार्ज 10 रुपये आला, 110 रुपये आले तर त्या 110वर परत 4% म्हणजे 114 रुपये आपल्याला भरायचे. ते लक्षात ठेवा. या प्रकारे टॅक्स रेट. आणि आता तर काय सगळे सॉफ्टवेअरमध्ये अमाऊंट टाकले की टॅक्स कॅल्क्युलेट होतो.
पण आपल्याला मॅन्युअली टॅक्स काढून आपला आणि सॉफ्टवेअरचा आन्सर सेम येते का नाही हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला ते खऱ्या अर्थाने कळेल. जसं हे आत्ताचे जे रेट्स होते मी जे अगोदर आपण बघितले ते सगळे इंडिव्हिज्युअलसाठी होते. आता आपल्याला पर्सनमध्ये माहिती आहे पर्सन कोणते कोणते आहेत, इंडिव्हिज्युअल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, पार्टनरशिप फर्म, कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपनी, त्याच्यानंतर असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, त्याच्यानंतर आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, एखादी दिल्ली युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी वगैरे. तर प्रत्येकाचे टॅक्स रेट हे वेगळे वेगळे आहेत. इंडिव्हिज्युअलला जे टॅक्स रेट आहेत तेच कंपनीला आहेत का, नाहीत. त्यांना वेगवेगळे डिडक्शन्स असतील, इंडिव्हिज्युअलला वेगळी डिडक्शन आहेत, आपल्याला वेगळे एक्झम्पशन आहेत, त्यांना वेगळे एक्झम्पशन आहेत. पार्टनरशिप फर्म, आता हा फक्त रेट तुम्ही वाचा नंतर. पार्टनरशिप फर्मला 30%, त्याला सरचार्ज वेगळे आहेत. काही टर्म्स मी सांगत नाहीये कारण त्याला जास्त वेळ एक्सप्लेन करायला लागेल. डोमेस्टिक कंपनी म्हणजे काय, इंडियामध्ये इनकॉर्पोरेट, इंडियामध्ये तयार झालेली कंपनी आणि भारताच्या बाहेर तयार झालेल्या कंपन्या जेव्हा मल्टीनॅशनल ज्याला आपण म्हणतो त्या भारतात येऊन जेव्हा काम करतात तेव्हा त्याला आपण टॅक्स लावतो, इंडिया गव्हर्नमेंट टॅक्स लावतं. त्याचे रेट्स पण वेगळे आहेत, त्याला म्हणतो आपण फॉरेन कंपनी. डोमेस्टिक कंपनी आणि फॉरेन कंपनी. आता परत एक नवीन टर्म बघू, रेसिडेन्शियल स्टेटस. अगदी थोडक्यात बघू. किती वेळ आहे का, वेळ किती वाजले सर? कारण तुम्ही अर्धा तास घेतलाय आमचा म्हणून. हां, रेसिडेन्शियल स्टेटस अगदी थोडक्यात बघूयात. आपण सगळे कोण आहोत, रेसिडेंट्स ऑफ इंडिया आहोत आणि सिटीजन ऑफ इंडिया पण आहोत. सिटीजन आणि सिटीजनशिप आणि रेसिडेन्शियल स्टेटस ह्या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत. हे का बघायचं तर गव्हर्नमेंटला बघायला लागतं की हा माणूस भारतात किती दिवस आहे, त्याप्रमाणे त्याला वेगळी टॅक्स रेट, वेगळे एक्झम्पशन्स, वेगळी डिडक्शन्स आहेत. आपण सगळे रेसिडेंट आहोत कारण आपण इथेच आहोत आणि रेसिडेन्शियल स्टेटस ठरवण्यासाठी काही दिवस तुम्हाला भारतात राहणं आवश्यक आहे. तेवढे दिवस आपण नेहमी इथे असतो. आपण ऑल 365 डेज वी आर हिअर. मागची किती वर्ष बघा आपण इथेच आहोत, म्हणून आपण रेसिडेंट, ऑर्डिनरी रेसिडेंट आहोत. परंतु एखादी व्यक्ती इथे काही दिवस काम करते आणि आउट ऑफ इंडिया काही दिवस काम करते, तर तो भारतात किती दिवस राहणे आवश्यक आहे त्याच्यावर त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस ठरतं. म्हणजे एखादी भारताबाहेरची व्यक्ती आपल्याकडे येते आणि इथं राहून काम करते, तर त्याला तो किती दिवस इंडियामध्ये असायला पाहिजे त्याच्यावर त्याचा स्टेटस ठरतो टॅक्ससाठीचं स्टेटस, आणि त्याप्रमाणे त्याला टॅक्स केलं जातं. हे इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे. आपण इंडिव्हिज्युअलचं बघू. एखादी व्यक्ती आहे इंडिव्हिज्युअल किंवा अदर, म्हणजे कंपनी असेल तर त्यांच्या पण केसमध्ये रेसिडेन्शियल स्टेटस शोधायला लागतो. एखादी पार्टनरशिप फर्म असेल, एखादी डोमेस्टिक कंपनी असेल, फॉरेन कंपनी असेल, प्रत्येकाचा रेसिडेन्शियल स्टेटस गव्हर्नमेंटला ठरवायला लागतो. इन्कम टॅक्स, गव्हर्नमेंट म्हणजे इन्कम टॅक्स कायदा डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ते स्टेटस ठरवतात आणि त्याप्रमाणे टॅक्स करतात. आता इंडिव्हिज्युअल असेल तर रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट ह्या दोन मेन कॅटेगरीज आहेत. आणि रेसिडेंटमध्ये पण ऑर्डिनरी आणि नॉट ऑर्डिनरी. आपण सगळे ऑर्डिनरी रेसिडेंट आहोत. आता याची डेफिनेशन किंवा ह्याच्यात कसं ठरवायचं ते बघूयात. अगदी थोडक्यात मी सांगतो. रेसिडेन्शियल स्टेटस हा खूप वास्ट. बरं, ह्याचा सेक्शन लक्षात ठेवा. रेसिडेन्शियल स्टेटस हे सगळं सेक्शन 6 मध्ये सांगितलेलं आहे. कायदा सेक्शन 6. ह्याच्यातला पहिला पॉईंट बघा. द पर्सन शुड बी इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर फॉर अ पिरियड ऑफ 182 डेज ऑर मोर. आपण 182 दिवसापेक्षा जास्त भारतात आहोत का? आहोत. म्हणजे आपण ऑर्डिनरी रेसिडेंट झालो. एखादी व्यक्ती थोडे दिवस इथं राहिली, थोडे दिवस बाहेर गेली, तर त्याच्या पासपोर्टप्रमाणे आपल्याला कळतं की तो किती दिवस आउट ऑफ इंडिया होता, किती दिवस भारतात आहे. जर 182 दिवसापेक्षा जास्त जर तो भारतात असेल तो रेसिडेंट झाला, आणि जर 182 दिवसापेक्षा
जास्त वेळ तो भारताच्या बाहेर राहिला तर त्याला काय म्हणतो आपण, नॉन रेसिडेंट येते. परत त्याच्यात वेगवेगळ्या कंडिशन आहे की 60 दिवस इथे, म्हणजे रेसिडेन्शियल स्टेटस ठरवताना 2 त्यांनी कंडिशन्स सांगितल्यात. 182 दिवस तो भारतात पाहिजे, ऑर मध्ये ऑर आहे बघा, किंवा जर 182 दिवस तो नाही आहे परंतु दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली तरी त्याला रेसिडेंट म्हटलं जाईल. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, ही इज इन इंडिया फॉर अ पिरियड ऑफ 60 days ऑर मोर ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, म्हणजे मागच्या वर्षात तो 60 दिवस तरी किमान राहायला पाहिजे आपल्याकडे. अँड फॉर 365 days ऑर मोर ड्युरिंग 4 previous years, म्हणजे मागच्या वर्षात 60 दिवस तो किमान राहायला पाहिजे आणि त्याच्या मागच्या 4 वर्षात तो कमीत कमी 365 दिवस भारतात राहायला पाहिजे. हे काही नाही, हे एवढं लक्षात ठेवलं की त्याप्रमाणे पासपोर्टवरनं काढलं की समजतो त्याचा स्टेटस, तो रेसिडेंट आहे का तो नॉन रेसिडेंट आहे, त्याचं कोणतं इन्कम इथं टॅक्सेबल होईल, कोणतं इन्कम त्याचं टॅक्सेबल होणार नाही, किंवा एखादा माणूस त्याची कंपनी किंवा तो इथे आहे त्याचं रेसिडेन्शियल किंवा तो भारताचा सिटिझन आहे परंतु तो भारतात नाहीच आहे, तो सगळं फॉरेन कंट्रीमध्ये काम करतो आणि तिथे इन्कम मिळवतो आणि ते इन्कम तो भारतात पाठवतो, तर त्याला म्हणतात ग्लोबल इन्कम, म्हणजे जगभरातलं इन्कम हे भारतात त्याला टॅक्स भरायला लागतो आणि त्या कंट्रीमध्ये पण त्याला टॅक्स भरायला लागतो, परंतु तो डबल टॅक्स होतो. म्हणून परत आपल्या भारतात आल्यावर जेव्हा टॅक्स काढला जातो तेव्हा त्याने तिकडे भरलेला जो टॅक्स आहे तो टॅक्स त्याला इथे वजा मिळतो आणि राहिलेला टॅक्स भरायला लागतो. थोडंसं क्लिष्ट आहे एवढंसं पार्ट, परंतु तसं एकदा दोनदा वाचलं की तो समजून जाईल. परत कंपनीचा रेसिडेन्शियल स्टेटस कसा आहे, एखादी कंपनी असेल ती जर भारतात इन्कॉर्पोरेट झाली असेल तर ती रेसिडेंट कंपनी असते, जर आउट ऑफ इंडिया ती जर तयार झाली असेल, त्याचं ऑफिस हे भारतात असेल तर ती रेसिडेंट कंपनी होते, त्याचं ऑफिस जर आउट ऑफ इंडिया असेल तर ती नॉन रेसिडेंट कंपनी होते. हा इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणजे रेसिडेंटचं इन्कम कुठं टॅक्सेबल होतं, नॉन रेसिडेंटचं इन्कम कसं टॅक्सेबल होतं, की इन्कम भारतात मिळालं का, पैसे भारतात रिसिव्ह झाले का. आत्ता सांगितलं पण थोडंसं क्लिष्ट आहे, पण हा चार्ट समजून घ्यायला पाहिजे. हा अगदी थोडक्या वेळात एवढ्या वेळात होणार नाही, ह्याला वेगळा वेळ द्यायला लागेल. आत्ता फक्त हा एकदा वाचून ठेवा, लक्षात ठेवा. ह्याला जर काही तुम्हाला एक्सप्लेनेशन लागलं किंवा तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही मला, माझा नंबर मी तुम्हाला देतो, तुम्ही कधीही फोन करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. भारत कृषीप्रधान देश आहे, बरोबर आहे. आता इथे ॲग्रिकल्चरला टॅक्स लागतो का, तर ॲग्रिकल्चरला डायरेक्टली टॅक्स लागत नाही. शेतकऱ्याचं इन्कम हे सगळं टॅक्स फ्री आहे, त्याला टॅक्स फ्री म्हणत नाही, त्याला एक्झम्प्ट म्हणतात. एक्झम्प्ट म्हणजे त्याचं इन्कम आहे, ते एखाद्याने पीक विकून जे पैसे मिळतात ते त्याचं इन्कम आहे, इन्कमच्या डेफिनेशनमध्ये येईल तो, परंतु त्याला टॅक्स लागेल का, नाही, त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे. पण ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे काय, त्याची डेफिनेशन ही आपल्याला बघायला पाहिजे. सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की शेतात जे पीक येतं ते पीक आपण कापलं आणि विकलं की जे पैसे मिळतील त्याला ॲग्रिकल्चर इन्कम म्हणतात. परंतु इन्कम टॅक्समध्ये त्या ॲग्रिकल्चर इन्कमची डेफिनेशन खूप व्यापक आहे. समजा ती जमीन मी भाड्याने दिली दुसऱ्या शेतकऱ्याला, तर मला जे भाडं मिळणार आहे ते माझं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी जो मगाशी हेड बघितला त्याच्यात जात नाही, पण त्याला पण ॲग्रिकल्चर इन्कम म्हणतात. का, तर मी जमीन कोणती दिलेली आहे भाड्याने, ॲग्रिकल्चर जमीन दिलेली आहे आणि तो तिथे काय करतोय, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी करतोय. त्यांनी जर तिथं काही बिझनेस टाकला त्या जमिनीवर, ॲग्रिकल्चर जमिनीवर त्यांनी काही बिझनेस टाकला आणि त्या बिझनेसचं इन्कम त्याला मिळत असेल तर आपल्याला ते ॲग्रिकल्चर इन्कम होत नाही. लक्षात येते ना. म्हणजे मी स्वतः एकतर त्याच्यात शेतकरी म्हणून काम केलं पाहिजे किंवा मी ती जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला भाड्याने दिले पाहिजे आणि त्यांनी परत तिथं शेती इन्कमच मिळवलं पाहिजे, तर मला मिळालेलं भाडं पण हे काय होतं, ॲग्रिकल्चर इन्कम होतं. जर आता झाडं असतील, फक्त आपण कोकणात बघतो नारळाची झाडं आहेत, ते नारळ ते काढतात
किंवा मला त्यांनी अख्खं एका शेतावरचं एका एरियामधलं सगळे नारळ विकले किंवा सुपारी विकली त्या झाडांना येणारी, किंवा ती झाडच मला विकली, तर त्या व्यक्तीला जे इन्कम होईल त्याला परत ॲग्रिकल्चर इन्कम होतं. म्हणजे नुसतं क्रॉप नाही तर ट्रीपासून पण मिळणारं इन्कम हे काय होतं, ॲग्रिकल्चर इन्कम होतं. आपण बघतो आपल्याला काही दुष्काळ पडला किंवा पाऊस जास्त झाला, गारपीट झाली, तर आपल्याला गव्हर्नमेंट इन्शुरन्सचे पैसे देतं, ज्याला आपण क्रॉप इन्शुरन्स म्हणतो. ते इन्कम आहे, त्याला पण टॅक्स नाही, कारण ते पण ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून ट्रीट होतं. कारण ते का मिळालं आहे, कारण आपलं पीक वाया गेलं म्हणून ते आपल्याला इन्शुरन्सचे पैसे मिळाले. जर बिझनेसमनला इन्शुरन्सचे पैसे मिळाले ना तर त्याला ॲग्रिकल्चर इन्कम नाही म्हटलं जात. पण मला इन्शुरन्सचे पैसे का मिळाले, तर माझं क्रॉपचं इन्कम होतं, ते वाया गेलं म्हणून मला जर पैसे मिळाले तर त्याला परत ॲग्रिकल्चर इन्कम म्हटलं जातं. आपण बघतो नर्सरीज, जिथं फुलं उगवली जातात, छोटे छोटे प्लांट्स तयार केले जातात. ते जर प्लांट्स मी तयार केलेस, त्याला म्हटलं बघा शेवटच्या याच्यात सीडलिंग, सॅपलिंग आणि सीडलिंग, म्हणजे मीच त्याला ग्रो केलं आहे आणि मी ते विकलं, ती फुलं किंवा ते जे आपल्याला देतात तो प्लांट, ते इन्कम त्याला जे मिळतं त्याला ॲग्रिकल्चर इन्कम म्हणतं. पण मी जर ते प्लांट्स त्याच्याकडनं विकत घेतले आणि मी जर दुसऱ्याला विकले तर मी ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी केली का, नाही. माझ्यासाठी तो ट्रेडिंग बिझनेस झाला. तर माझं इन्कम कसलं होईल, बिझनेस इन्कम होईल. पण त्या व्यक्तीने त्याच्यात ते क्रॉप बनवलं आणि तो प्लांट बनवून विकला तर त्याचं नर्सरीचं इन्कम काय ट्रीट होईल, ॲग्रिकल्चर इन्कम ट्रीट होईल. लक्षात येतं आहे साधारण. अजून काही एक्झाम्पल आहेत. सॅलरी रिसिव्ड बाय एन एम्प्लॉई फ्रॉम एनी बिझनेस, परंतु बिझनेस कसा, हॅविंग ॲग्रिकल्चर इन्कम. म्हणजे एखादा बिझनेस आहे तो म्हणजे एक शेती आहे, खरं शेतीमध्ये मी काम केलं, मला त्याच्यातनं सॅलरी मिळाली, तर माझं इन्कम ॲग्रिकल्चर इन्कम आहे का, नाही. त्या शेतकऱ्याचं इन्कम फक्त ॲग्रिकल्चर इन्कम आहे. मला मिळालेलं काय पगार आहे, तर तो इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये जाईल. लक्षात येतं फरक. आपल्याला का हेड तयार करायचे. जर मी माझ्या सॅलरीला ॲग्रिकल्चर इन्कम म्हटलं तर मला एक्झम्प्शन होईल, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार नाही. पण म्हणून ते इन्कम हेड आता तुमच्या लक्षात येईल की इन्कम हेड का तयार केले, की माझं इन्कम कोणत्या हेडमध्ये बसतं त्याच्यावरनं मला कसा टॅक्स लागेल ते कळतं. म्हणजे मला जर शेतात काम केल्याने मला पगार मिळाला तर तो ॲग्रिकल्चर इन्कम होत नाही. सॉल्ट, जे मिठागरं आपण बघतो समुद्राच्या किनाऱ्याला वगैरे मिठागरं तयार, ते जे इन्कम होईल, खरं असं बघताना असं वाटतं की सॉल्ट आपण नॅचरली प्रोड्यूस करतोय. तर पॉईंट बघा, पॉईंट नंबर 2, इन्कम फ्रॉम सॉल्ट प्रोड्यूस बाय फ्लडिंग द लँड, म्हणजे जमिनीवर तो पाणी आपण साठवून ठेवतो आणि त्याच्यातनं मीठ तयार करतो, तर इट इज ए नॉन ॲग्रिकल्चर इन्कम. त्याला ॲग्रिकल्चर इन्कम म्हटलं जाणार नाही. असे वेगवेगळे मी एक्झाम्पल्स दिलेत. एखादी माझी जमीन भारताच्या बाहेर आहे आणि तिथं मी ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी केली तर माझा ॲग्रिकल्चर इन्कम होईल का, तर नाही. कारण ॲग्रिकल्चर इन्कमच्या डेफिनेशनमध्ये अगोदरच म्हटलं की एनी इन्कम रिसिव्ड फ्रॉम लँड सिच्युएटेड इन इंडिया. जर भारतात जमीन असेल आणि त्याच्यापासून ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी मी केली त्याच्यावर आणि मला इन्कम मिळालं तर ते ॲग्रिकल्चर आहे. पण माझी आउट ऑफ इंडिया जमीन आहे, त्या जमिनीवर मला पीक मी काढलं आणि मला पैसे मिळाले, इन्कम मिळालं, तर ते नॉन ॲग्रिकल्चर, म्हणजे त्याला नॉर्मल टॅक्स लागेल. शेवटचा एक टॉपिक छोटासा घेऊ, इन्कम एक्झम फ्रॉम टॅक्स. कोणत्या कोणत्या इन्कमला टॅक्स लागणार नाही किंवा कोणती इन्कम तुम्हाला एक्झम्पशन गव्हर्नमेंटने दिलेली आहेत याचा सेक्शन लक्षात ठेवा. हे सर्व दिलेलं आहे इन्कम टॅक्स कायद्यामध्ये सेक्शन 10 मध्ये, 10 नंबरचा सेक्शन. काही एक्झाम्पल्स मी दिलेली आहेत. पहिलं इन्कम आत्ता आपण बघितलं, ॲग्रिकल्चर इन्कम. सेक्शन 10(1) म्हणजे सबसेक्शन 1. तर सेक्शन 10 मधले काही एक्झाम्पल्स पहा. ॲग्रिकल्चर इन्कम हे एक्झम्प्ट म्हणजे काय, त्याला टॅक्स लागणार नाही. डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युटी, म्हणजे आपण जर सॅलरीड एम्प्लॉई आहोत आणि त्याच्यानंतर आपण रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला जी ग्रॅच्युटी मिळते, पेन्शन मिळते, त्याला जे पेन्शन नाही एक्झॅक्टली पण ग्रॅच्युटी जी मिळते ती टॅक्स होते का, तर ती टॅक्स होत नाही. कारण आपण एवढ्या वर्षानंतर काम केल्यानंतर जे लमसम पेमेंट आपल्याला मिळतं,
10 लाख 20 लाख. पण याच्यात पण परत कंडिशन्स आहेत. किती ग्रॅच्युटी मिळाल्यावर टॅक्सेबल आहे, किती ग्रॅच्युटी मिळाल्यावर टॅक्सेबल नाही, तेवढ्या अमाऊंट्स लक्षात ठेवायला लागतात. तर डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युटी जर मिळाली तर त्याला टॅक्स नाही आहे. क्युम्युलेशन ऑफ पेन्शन म्हणजे जी आपल्याला रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन मिळते त्याच्यात 2 टाईपचे पेन्शन्स असतात, क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह. जर आपल्याला लमसम ॲट ए टाईम 10 लाख 20 लाख रुपये मिळाले तर ते टॅक्स फ्री आहेत, त्याला एक्झम्प्ट इन्कम म्हणतात. परंतु आपल्याला दर महिन्याला जर पेन्शन मिळाली तर ती टॅक्स होते. त्याचा हेड काय, पेन्शन कशाखाली टॅक्स होईल, कोणत्या हेडमध्ये, इन्कम फ्रॉम सॅलरी. पेन्शन ही इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये जाईल. कोणती पेन्शन, दर महिन्याला मिळणारी पेन्शन. सम रिसिव्ड अंडर अ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. LICचे हप्ते आपण भरतो, 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर जे आपल्याला पैसे मिळतात त्याला टॅक्स लागत नाही, कारण आपण भरलेलेच पैसे आपल्याला मिळतात. त्याच्यावर काही इन्कम पण मिळतं, पण LICचं इन्कम पूर्ण टॅक्स फ्री होतं. परत त्याच्यात काही कंडिशन आहेत, काही वेळा त्याला टॅक्स लागतो, पण जनरली LICकडनं किंवा कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडनं जे आपल्याला पैसे मिळतात त्याला टॅक्स लागत नाही. पेमेंट फ्रॉम स्टॅच्युटरी ऑर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. आपण एम्प्लॉई असेल तर आपला जो PF कट होतो, प्रॉव्हिडंट फंड कट होतो, किंवा आपण बिझनेसमन आहे आणि आपण PFमध्ये पैसे भरतो प्रॉव्हिडंट फंडात, ते पैसे जेव्हा आपल्याला मॅच्युरिटीवर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर मिळतात त्याला परत टॅक्स लागत नाही, त्याला एक्झम्प्ट इन्कम म्हणतात. म्हणजे हे सगळे इन्कम आहेत, ॲग्रिकल्चर इन्कम, पेन्शन, ग्रॅच्युटी, हे सगळे इन्कमच्या डेफिनेशनमध्ये येतात का, हो, परंतु त्याला टॅक्स लागतो का, नाही, म्हणजे त्याला एक्झम्प्ट इन्कम म्हणतो. पेमेंट फ्रॉम प्रॉव्हिडंट फंड बघितलं, सुकन्या और सुकन्या समृद्धी अकाउंट, जो मुलींसाठी, मुलींच्या नावावर आपण जे पैसे गव्हर्नमेंटकडे देतो आणि ते लमसम पेमेंट आपल्याला नंतर मिळतं. फॅमिली पेन्शन टू विडो ऑर चिल्ड्रन ऑफ आर्म फोर्स. आर्म फोर्समध्ये म्हणजे डिफेन्समध्ये जे आहेत त्यांचं जर युद्धात जर त्यांना मरण आलं, वीरमरण आलं, तर त्यांच्या फॅमिलीला जे पैसे मिळतात, म्हणजे जोपर्यंत पैसे मिळतील ते दर महिन्याला किंवा जे काही पैसे मिळतील त्याला टॅक्स लागत नाही, ते एक्झम्प्ट इन्कम आहे. इन्कम फ्रॉम न्यूज एजन्सी. न्यूज एजन्सी ज्या न्यूज देण्याचं काम करतात त्यांचं इन्कम, परत कंडिशन्स आहेत, ते इन्कम टॅक्स फ्री आहे. इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडात शेअर्समध्ये आपण पैसे टाकतो त्याला टॅक्स आहे. काही वर्ष तो टॅक्स नव्हता, आता ह्या वर्षी त्याला टॅक्स आलेला आहे, पण इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड हे काही अंशी एक्झम्प्ट इन्कम आहे. आणि इन्कम फ्रॉम अँड ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी. मार्केट कमिटी असतात की जे सगळ्या शेतकऱ्यांचं पीक घेतात आणि ते विकतात, त्या कमिटीचं इन्कम हे टॅक्स फ्री असतं. अगोदर मी थोडंसं बेसिक होतं म्हणून थोडंसं स्लो गेलो होतो, परंतु सर सारखे माझ्याकडे बघतायत आणि त्याच्यामुळे मला जरा थोडंसं काय म्हणतो पळवायला लागलेला विषय. पण सर ह्याला खूप कमी वेळ दिलेला आहे तुम्ही, पण एनिवे मी खूप फास्ट, म्हणजे थोडंसं फास्ट पण असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं अवघड वाटलं असेल पण तेवढं अवघड नाही. थोड्याशा काही टर्म्स नवीन असले की आपल्याला अवघड वाटतं. एखाद्या गावाला गेलो किंवा एखाद्या नवीन रस्त्यावर गेलो तर आपल्याला थोडंसं अवघड वाटतं. येताना आपल्याला पटकन येतो आपण, कारण रस्ता माहीत असतो. अगदी तसंच आहे, अगदी सोपा विषय आहे, करिअर ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. याच्यात जर आपण डिटेल अभ्यास केला, काही अडचणी असेल तुम्ही केव्हाही आम्हाला सांगा. याच्यात तर मार्क 30 मिळवायचे म्हणून अभ्यास करायचा आहे असं करू नका. हा अभ्यास करून तुम्हाला करिअरमध्ये चांगले पैसे मिळवता येतील, चांगलं प्रोफेशनल होता येईल. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हा सगळा इन्कम टॅक्स एवढ्याच पुस्तकात आहे. हे एवढं पाठ केलं की लाईफ टाईम तुम्ही पैसे मिळवू शकता. म्हणजे खरोखर तसं नाही आहे, पण एक सांगतो मी तुम्हाला की दिस इज व्हेरी स्मॉल ॲक्ट. आणि इन्कम म्हणजे काय हे कळलं. टॅक्स रेट तर काय, टॅक्स लावायचा कसा, कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून टॅक्स लावायचा. दिस इज व्हेरी सिम्पल सब्जेक्ट. खूप चांगला अभ्यास करा. काही अडचणी आल्या तर सांगा. थँक्यू व्हेरी मच.